ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व भक्तांचे आपल्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाचा विषय घेणार आहोत। काही वर्षांपूर्वी जेव्हा मी प्रवास करत होतो तेव्हा प्रवास करता करता माझ्या समोर एक घटना घडली, ज्यामुळे थोडा एक विचार करण्यासाठी मी भाग पडलो। तर त्या दरम्यान एखाद्या अपराध्याने अनेक लोकांची हत्या केली होती, मर्डर केला होता, आणि ती बातमी त्या दिवशी वर्तमानपत्रात छापून आली होती। आणि काही लोक माझ्या समोर वर्तमानपत्रात ती बातमी वाचताना म्हणत होते की बघा, या व्यक्तीने किती लोकांना त्रास दिलाय, किती लोकांचा छळ केलाय, आणि बरं झालं की आता त्याला अटक झाली आहे आणि आता त्याच्यावर खटला चालेल आणि त्याला नक्की शिक्षा होणार। एका माणसाने जेव्हा हे म्हटलं तेव्हा दुसरा माणूस तिथे बसलेला होता, तो म्हणतो की याचं नशीब वाईट होतं, हा एवढे सगळे अपराध करून एवढे गुन्हे करून पकडला गेला। तो एक तिथे दुसरा एक अपराधी होता, 20 वर्षांपर्यंत त्यांनी अनेक अपराध केले, गुन्हे केले, पण त्याला कधी कोणी पकडलं नाही। याचं नशीबच मुळी खराब आहे। नशिबाची जिथे गोष्ट आली तर लगेच एक तिसरा माणूस बसला होता, तो म्हणतो अरे नशीबच आहे, मग मला एक सांगा, नशिबामुळे जर सगळं काही होतंय, मग या अपराध्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा का द्यावी बरं? कारण हा पण एक प्यादा आहे, सर्व काही आधीपासूनच निश्चित आहे, आणि सर्व काही जर आधीपासूनच निश्चित असेल, यांनी जे गुन्हे केले ते पण लिहिलेले आहेत, नशिबात लिहिलेले आहेत की हा असा असा गुन्हा करणार आहे। मग जर हा एक प्यादा आहे आणि याच्या हाताने याच्याद्वारे जर गुन्हे होत आहेत, मग शिक्षा याला नाही द्यायला पाहिजे, शिक्षा आपण आपल्या नशिबाला द्यायला पाहिजे, दैवाला द्यायला पाहिजे। अनेक वेळा हे असं पुढे मागे चालू होतं, आणि कोणी म्हणतंय की याचं नशीब छान होतं, कोणी म्हणतं की याला आपण शिक्षा द्यायला पाहिजे, कोणी म्हणतं की याला शिक्षा नाही द्यायला पाहिजे। अशा प्रकारे प्रत्येकाने आपले विविध मतं मांडली, आणि ही सर्व चर्चा बघत माझ्याही मनात एक लक्षात आलं की साधारण मनुष्य हा पूर्णपणे भ्रमित आहे। त्याला एक लक्षात येत नाहीये की आपण जे काही कर्म करतोय ते आपल्या स्वेच्छेने करतोय, की आपण जे कर्म करतोय ते विधी लिखित आहेत, हे काही सर्व आधीपासून ठरलेलं आहे की काय। तर म्हणून आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आपण दिलंय सुनिश्चित की स्वनिश्चित। सुनिश्चित म्हणजे आधीपासून सगळं काही ठरलेलं आहे। मला अजूनही आठवतंय की एक हिंदी सिनेमा होता, आणि त्या हिंदी सिनेमामध्ये एक व्यक्ती होता जो खूप आजारी होता, पण तो आजारी असतानाही नेहमी हसायचा, खेळायचा, नेहमी प्रसन्न राहायचा। आणि त्या आजारी व्यक्तीचे डॉक्टर असतात जे त्याच्यावर उपचार करत असतात, तर त्याला आशा देण्यासाठी, त्याला चांगला उपचार देण्यासाठी त्याच्या जेव्हा जवळ जातात तेव्हा त्यांना लक्षात येतं मी या रोग्यापासून प्रसन्नता शिकली पाहिजे। माझ्याकडे उपचार आहे पण मी नेहमी खिन्न असतो, आणि या व्यक्तीकडे आजार आहे पण हा नेहमी प्रसन्न असतो। आणि नंतर तो जो रोगी व्यक्ती आहे तो जेव्हा जगातून जातो तेव्हा असं तिथे दाखवलंय, सिनेमा आहे हा, की त्यांनी एक टेप रेकॉर्डिंग केलेलं असतं,
आणि त्या टेप रेकॉर्डिंग मध्ये म्हणतात, हा 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 हा, हम तो रंग मंच की कठपुतलियां है, कौन कब आएगा, कौन कब जाएगा, किसको पता है. तर हे 30 एक वर्षापूर्वी बघितलेलं आहे मी. मला एवढा नीट आठवत नाहीये, पण जे काही आठवत आहे त्याच्यावरून मी हे सांगतोय. तर त्या सिनेमामध्ये असं शेवटचा जो एक धडा सर्व प्रेक्षकांना दिला होता, तो असा दिला होता की सर्व काही विधिलिखित आहे, सर्व काही सुनिश्चित आहे, त्याला आपण काही बदलू शकत नाही. तर हा एक मत आहे. आणि दुसरं मत काय आहे? दुसरं मत आहे, काही काही लोक म्हणतात, मी माझ्या कर्तृत्वाने माझं नशीब लिहिणार आहे, मी माझ्या कर्तृत्वाने हे जग बदलणार आहे, मी काही दैवाला स्वीकार करत नाही, मी केवळ माझ्या कर्मांना स्वीकार करतो. तर या मताला आपण नाव दिलंय स्वनिश्चित. मी स्वतः निश्चित करणार की माझ्या जन्मात, माझ्या आयुष्यात काय होणार. तर एकीकडे सुनिश्चित आणि एकीकडे स्वनिश्चित. या दोन शब्दांना साधारण तत्वज्ञानामध्ये छान शब्द आहेत. एकाला म्हणतात दैववाद. दैववाद म्हणजे सुनिश्चित, दैवाने सर्व काही लिहिलेलं आहे, आपण फक्त बुद्धिबळातल्या त्या खेळामधले जसे प्यादे इथून उचलून कोणतरी तिकडे ठेवतं आणि ते आपापसात भांडताना दिसतात, पण ऍक्च्युअली जे दोन खेळाडू असतात ते एकमेकांशी खेळत असतात. तसं कधी कधी हे चित्र रंगवलं जातं की आपण बुद्धिबळातल्या खेळातले प्यादे आहोत. आणि जो दुसरं मत होतं त्याला म्हणतात कर्मवाद. ते एक आहे दैववाद आणि एक आहे कर्मवाद. मी माझ्या कर्मांनी माझं नशीब लिहिणार, कोणी माझं नशीब ठरवलेलं नाहीये, मी माझ्या कर्मांनी करणार. तर या आपण दोन गोष्टींवर चर्चा करणार आहोत. एकदा एक व्यक्ती होते, आळशी व्यक्ती होते खूप. त्या आळशी व्यक्तींना काम करायचं नव्हतं, नोकरी करायची नव्हती, मेहनत नव्हती करायची, पण परमेश्वरावर एक विश्वास होता. तर दैववादाकडे झुकले होते. आपण करून काय फायदा, हे कितीतरी लोक आहेत ज्यांनी चांगले मार्क कमावले पण नोकरीमध्ये काही प्रगती नाही झाली, इत्यादी इत्यादी. तर रोज मंदिरात प्रार्थना करायला जायचे, आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करायचे, कार्तिकी एकादशीच्या दिवशी उपवास करायचे आणि परमेश्वराला जाऊन खूप विनवण्या केल्या, खूप विनवण्या केल्या. हे परमेश्वरा, कमीत कमी एखादं एक लॉटरीचं तिकीट जिंकून द्या, एवढे मी तुमच्यासाठी उपवास करतोय वगैरे. 1 वर्ष झालं, वाट बघितली, काही झालं नाही. पुन्हा एकदा दुसरी आषाढी एकादशी आली, पुन्हा एकदा त्यांनी उपवास केला, कार्तिक एकादशीला उपवास केला. परत आता वाट बघतात की कदाचित एखादं लॉटरी तिकीट लागेल. अजून 1 वर्ष गेला. आता 3ऱ्या वर्षी पुन्हा एकदा त्यांनी कार्तिकी आणि आषाढी एकादशी केली, खूप प्रार्थना केल्या विठ्ठलाला, कृपया काहीतरी कृपा द्या. आता 4थी आषाढी एकादशी आली, 3 वर्ष यांनी एवढे प्रयत्न केले आहेत आणि वाट बघतायत आणि काहीच झालं नाही. तर 4थ्या आषाढी एकादशीला उपवास केल्यावर जेव्हा ते प्रार्थना करत होते तेव्हा म्हणतात आकाशातून एक असा छोटासा कागद असा तरंगत त्यांच्या कुशीत पडला आणि त्यांनी तो जो कागद उचलला तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं, अरे लॉटरी जिंकण्यासाठी कमीत कमी त्या लॉटरीच्या दुकानात जाऊन एक लॉटरी तिकीट तरी विकत घेशील की नाही. आणि खाली लिहिलं होतं विठ्ठल. तर विठ्ठलांचं म्हणणं होतं की मी तुला काहीतरी द्यायला तयार आहे, पण तू कमीत कमी लॉटरीचं तिकीट तरी विकत घेणार आहेस की ते पण मीच घेऊन पाठव तुला. तर या छोट्याशा एका विनोदात ऍक्च्युली खूप छान तत्व मांडलेलं आहे. या एका विनोदी प्रसंगात आपल्याला लक्षात येईल की थोडं कर्तव्य त्या व्यक्तीचं आहे ज्यांनी लॉटरी तिकीट विकत घ्यावं आणि परमेश्वराचं कर्तव्य आहे की आपण ज्या काही प्रार्थना करतोय, आपण जे काही त्यांच्यासाठी विनवण्या करतोय त्याला ते काहीतरी प्रतिसाद देतील. पण हा जो समन्वय आहे, कर्मवाद आणि दैववादामध्ये जो समन्वय आहे, हा फार फार कमी वेळा आपण या जगात बघतो. फार कमी लोकांच्या जीवनामध्ये आपण हा समन्वय बघतो. अधिकांश वेळा लोक एक तर कर्मवादाकडे झुकलेले असतात आणि जे कर्मवादाकडे झुकलेले असतात, जे नेहमी स्वतःबद्दल गुणगान करतात, मी माझ्या कर्मांनी हे कमावलंय, मी माझ्या कर्मांनी केलंय. भगवंत कोण आहेत, परमेश्वर कोण आहेत, साधारणतः ते नास्तिक लोक असतात. तर नास्तिकवादातून कर्मवाद जन्म घेतो किंवा कर्मवादातून नास्तिकवाद जन्म घेतो.
आणि दैववाद म्हणजे परमेश्वरावर आस्था असणारे. पण अनेक वेळा आपण बघितलंय की जे देव 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 करतात, बरेच वेळा ते आळशी पण असतात, ते कष्ट नाही करत. तर या दोघांचं समन्वय असणं आपल्या जीवनामध्ये का महत्वाचं आहे? का तर जेव्हा आपण लॉटरी तिकीट घेण्याचं तरी कमीत कमी श्रम करू, तेव्हा कुठे मग परमेश्वर आपल्याला काहीतरी प्रतिसाद देण्यासाठी तयार होतील. तर शास्त्रातून आपण काही उदाहरण बघूया की एकीकडे झुकलेले काही लोक आहेत. आपण आधी बघूया की खूप अधिक गरजेपेक्षा जास्ती जेव्हा दैववाद असतो तेव्हा काय होतं. तर धृतराष्ट्र आहेत, ते विदुराशी अनेक वेळा महाभारतामध्ये संवाद साधतात. त्यांना कुठेतरी विदुराच्या अकलेवर, त्यांच्या विनिमयावर खूप विश्वास होता. तर धृतराष्ट्र विदुराला सांगतायत की पांडवांना मी आता वारणावटला पाठवणार आहे, त्यांना आपण हस्तिनापूर मधून बाहेर पाठवणार आहे. आणि विदुर म्हणतात, एवढे छान मुलं आहेत ती आणि तुमच्यावर अवलंबून आहेत, तुम्ही त्यांची रक्षा करायला पाहिजे. तर तुम्ही त्यांना हस्तिनापूरच्या बाहेर नाही पाठवायला पाहिजे, कृपया त्यांना बाहेर पाठवू नका. तर तेव्हा धृतराष्ट्र काय म्हणतात? धृतराष्ट्र म्हणतात, माझी पण इच्छा होती की मी त्यांची रक्षा करावी, पण दुर्योधनाने खूप हट्ट धरलाय आणि दुर्योधनाने हट्ट धरलाय की यांना हस्तिनापूर मधून तुम्ही बाहेर पाठवा. तर मी तरी काय करणार? विदुर म्हणतात, जरी दुर्योधन काहीतरी म्हणतोय, पण तुम्ही त्याचे वडील आहात, तुम्ही राजे आहात, तुम्ही निर्णय योग्य घ्यायला पाहिजे. मग तेव्हा धृतराष्ट्र म्हणतात, आता काय करणार? नशिबातच असं लिहिलंय, दैवातच असं लिहिलंय, म्हणून आता त्यांना पाठवायला लागणार. आणि विदुराच्या सल्ल्याला नाकारून धृतराष्ट्र पांडवांना वारणावटला पाठवतात, जिथे त्यांच्यावर त्यांच्या प्राणघातक हल्ला होतो, त्यांच्या घराला जाळण्याचा प्रयत्न होतो. तसंच जेव्हा द्यूत क्रीडा आयोजित होते, तेव्हा विदुर स्वतःहून धृतराष्ट्राला सल्ला देतात की ही द्यूत क्रीडा तुम्ही रचू नका. या द्यूत क्रीडेला जर आपण आयोजित केलं तर या वंशाचा नाश होईल, आणि या वंशाचा नाश होता होता तुम्ही, तुमची मुलं, हा संपूर्ण कुरु वंश इथे नाश होऊ शकतो. कृपया तुम्ही असं करू नका. आणि तेव्हा पण धृतराष्ट्र काय उत्तर देतात? म्हणतात, काय आता तुला सांगू मी, माझी पण इच्छा नव्हती, पण असं दिसतंय नशिबात हेच लिहिलंय, असं मला वाटतंय की दैवामध्ये हेच लिहिलंय. आणि असं उत्तर देऊन धृतराष्ट्र पुन्हा एकदा तो सल्ला नाकारतात आणि द्यूत क्रीडा ठेवतात. आणि त्याच्यामध्ये द्रौपदीवर एक वाईट गोष्ट होते, आणि त्यानंतर मग महाभारताचा जो दिशा आहे ती वेगळीकडे बदलते, आणि मग भरपूर काही घडतं महाभारतामध्ये. तर जे विदुराने सांगितलं होतं की तुमचा वंश नाश होणार, तसंच होतं. दोन्ही वेळेस आपण बघू शकतो की जरी सल्ला नीट मिळाला होता, पण धृतराष्ट्राने त्याला नाकारलं. आणि धृतराष्ट्र म्हणतायत, दैववाद हे नशिबाने आधीपासून ठरलेलं. गमतीची गोष्ट अशी आहे की एवढ्या सगळ्या सल्ल्यांना जेव्हा धृतराष्ट्राने नाकारलं, तेव्हा नेहमी एकच उत्तर दिलं की नशिबात जर लिहिलंय तर आपण त्याला काय करू शकतो. पण जेव्हा युद्ध होतं आणि युद्धामध्ये जेव्हा 100 मुलं त्यांचे मरण पावतात, तेव्हा पूर्णपणे शोकाकुल झालेले धृतराष्ट्र जेव्हा महलात बसले, तेव्हा श्रीकृष्ण हे 5 पांडवांना विजयी अवस्थेमध्ये घेऊन येतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्या, हे आपल्या परिवारातले वरिष्ठ मंडळी आहेत. तर जेव्हा युधिष्ठिर पाया पडतात तेव्हा ते आशीर्वाद देतात, आणि नंतर भीमाला म्हणतात, भीम कुठे आहे? मला भीमाला पण आशीर्वाद द्यायचे. तर भीम लगेच जात असतात, पण तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, एक मिनिट, जिथे श्रीकृष्ण असतील तिथे त्यांच्या भक्तांना कधी त्रास होणार नाही. तर श्रीकृष्ण मध्ये येतात आणि म्हणतात, थांब. दुर्योधनाने त्याच्या व्यायामशाळेत व्यायाम करताना स्वतःला एक प्रेरणा मिळावी म्हणून भीमाचा एक लोखंडी पुतळा बनवलेला असतो, आणि व्यायाम करता करता नेहमी त्या भीमाच्या लोखंडी पुतळ्याकडे बघतात, आणि त्यांना द्वेषापोटी अजून व्यायाम करायची, अजून शक्ती अर्जित करायची त्यांना नेहमी प्रेरणा मिळत असते. तर ही गोष्ट श्रीकृष्णांना माहिती असते. श्रीकृष्ण भीमाला म्हणतात, थांब, तो पुतळा घेऊन ये, भीमाचा पुतळा घेऊन ये. आणि तो पुतळा धृतराष्ट्राला समोर करतात. धृतराष्ट्र काय करतात? म्हणतात, भीमा, मला भेटायला आलास?
बरं झालं रे, तुला भेटून खूप बरं वाटलं. आणि त्याला आलिंगन करतात, त्याला मिठी मारतात. आणि धृतराष्ट्र क्षत्रिय आहेत, त्यांच्यामध्ये शारीरिक शक्ती आहे, नैतिक शक्ती नाहीये, बौद्धिक शक्ती नाहीये, आध्यात्मिक शक्ती नाहीये, पण शारीरिक शक्ती आहे. तर धृतराष्ट्र त्या पुतळ्याला एवढा कडक आलिंगन करतात की त्या लोखंडाच्या पुतळ्याला तोडतात आपल्या हाताच्या बळाने. आणि भीमाला लक्षात येतं की श्रीकृष्णांनी मला जर थांबवलं नसतं तर कदाचित माझीही हीच अवस्था झाली असती. तर हे का सांगितलं मी तुम्हाला, की जो धृतराष्ट्र वारंवार विदुराला सांगतोय नशिबात जे लिहिलंय ते होणार, आपण नशिबाला कसं बदलू शकतो? मग जेव्हा वारंवार तुम्ही विदुराला सांगताय की नशिबात जे लिहिलंय ते होणार, मग कदाचित नशिबात हे पण लिहिलंय की तुझ्या 100 मुलांचा मृत्यू होणार. मग 100 मुलांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा तुला राग का आला? मग तू त्या भीमाला, जो पण एक प्यादा आहे, तो नशिबानी दैवानी वापरलेला एक प्यादा आहे. नशिबानी ठरवलंय की 100 मुलं मरणार आहेत, नशिबानी ठरवलंय की दुर्योधन मरणार आहे भीमाच्या हाती. मग जर नशिबानी ठरवलंय, मग त्या भीमाला तुम्ही का मारताय? म्हणजे तुम्ही दैवाच्या विरुद्ध चाललंय. पूर्ण आयुष्य तुम्ही दैव दैव मंत्र जप केला, पण जेव्हा तुमच्या विरुद्ध काही झालं तेव्हा तुम्ही दैव मंत्र जप करण्याचं थांबवलं. जेव्हा परिस्थिती तुमच्या अनुसार चालू असते, जेव्हा तुम्ही हट्ट करत असता, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं शोषण करत असता, तेव्हा दैव तुम्हाला चांगला वाटतो. आणि जेव्हा तुमच्या विरुद्ध दैव गेला तेव्हा तुम्ही त्याला विरुद्ध गेले आणि तुम्ही भीमाला मारायचा प्रयत्न केला. ही गंमत आहे. म्हणून जरी अमुक अमुक व्यक्ती दैव दैव करत असेल, जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी वाईट घडतं तेव्हा त्यांची परीक्षा घ्या. म्हणून अनेक लोक परमेश्वराला शरणागत होण्याचं पण बरंच काही बोलत असतात, पण त्या व्यक्तीच्या स्वतःच्या जीवनामध्ये जेव्हा वाईट परिस्थिती येते तेव्हा तो कसा वागतो त्याच्यावरून आपण ठरवणार की या व्यक्तीचा त्या शरणागती प्रती तेवढा विश्वास आहे का. तर असं म्हणतात, एका विहिरीच्या काठावर, एका विहिरीच्या भिंतीवर 3 बेडूक बसले होते. आणि 3ही बेडूक एकमेकांकडे बघून म्हणतात, चला आपण उडी मारूया. आणि 3ही बेडूक म्हणतात, आपण आता उडी मारूया. मग प्रश्न येतो की किती बेडकांनी उडी मारली? 2 सेकंद तुम्ही विचार करा. कोणी म्हणत असेल एका बेडकाने उडी मारली, कोणी म्हणत असेल दोघांनी मारली, कोणी म्हणत असेल तिघांनी मारली. गमतीची गोष्ट आहे की 3ही बेडकांनी उडी नाही मारली. 3ही बेडकांनी केवळ चर्चा केली की आपण उडी मारूया, पण उडी मारण्याबद्दल मी काही बोललो नाही तुम्हाला. त्यांनी केवळ चर्चा केली, त्यांनी केवळ ठरवलं की आपण उडी मारूया. म्हणून उडी मारायला ठरवणे आणि खरोखर उडी मारणे या दोन्ही गोष्टींमध्ये अंतर आहे. म्हणून अनेक लोक जरी दैव दैव करत असतील, पण तेव्हा ऐन वेळी जेव्हा खरोखर परमेश्वराच्या चरणांना उडी मारून त्यांचे चरण धरायची, त्यांच्याप्रती शरणागती स्वीकारायची जेव्हा वेळ येते, तेव्हा मग अनेक बेडकं आहेत ते उडी मारत नाहीत. तर हे काही उदाहरण दिले की गरजेपेक्षा जास्ती दैववाद करायचा आणि नंतर मग खरी परिस्थिती सर्वांसमोर येते. आता आपण एक दुसरं उदाहरण बघूया. जेव्हा कैकेयी माता रामायणामध्ये दशरथ महाराजांना ते दोन वरदान मागते आणि दशरथ महाराज रामचंद्रांना बोलवतात आणि रामचंद्रांच्या समक्ष मग कैकेयी माता त्यांना सांगते की मला 2 वरदान पाहिजेत, तुम्ही वनवासाला जायला पाहिजे आणि भरत हे उद्याचे राजपुत्र बनणार, उद्याचे राजे बनणार. मग ही गोष्ट जेव्हा रामचंद्र तिथून बाहेर येतात, आनंदाने स्वीकारतात, त्यांना त्याच्यात काही वाईट नाही वाटत. आणि नंतर ही खबर जेव्हा लक्ष्मणाला कळते तेव्हा लक्ष्मण खूप क्रोधित होतात. लक्ष्मण म्हणतात, हे असं कसं काय करू शकत दशरथ महाराज? दशरथ महाराज स्त्री मोहात अडकलेले दिसत आहेत. दशरथ महाराजांना लक्षात येत नाहीये की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. एक काम करतो मी दशरथ महाराजांना सोडणार नाही आणि कैकेयी मातेला पण मी सोडणार नाही. खूप क्रोधाविष्ट होतात, तर त्यामध्ये त्यांचं केवळ रामचंद्रांप्रती प्रेम आहे. एका दासाला स्वतःला जेव्हा अपमान केला तेव्हा त्या दासाला एवढं वाईट नाही वाटत, पण त्यांच्या प्रेमळ स्वामींना जेव्हा कोणी अपमान करतात तेव्हा त्या दासाला खूप राग येतो आणि ते अनावर होतात. तसंच लक्ष्मणजी आहेत, त्यांना दास अभिमान आहे. तर तुम्ही म्हणाल हे तुम्ही 2 शब्द कुठले वापरताय, दास आणि अभिमान?
दासत्व म्हणजे अभिमान शून्य, नाही का बरं? पण नाही, चैतन्य चरितामृतामध्ये 4 ठिकाणी तरी मी हा शब्द बघितलाय. एकदा अद्वैत आचार्य म्हणतात, की अद्वैत आचार्य म्हणतात, मला दास अभिमान आहे. तर आपल्या मनामध्ये अभिमान या शब्दाची जी काही व्याख्या आहे ती आहे की अभिमान म्हणजे मी मोठा, माझी संपत्ती मोठी, माझं सौंदर्य मोठं, माझी बुद्धी मोठी, इत्यादी इत्यादी. आणि अद्वैताचार्य म्हणताय माझं सौभाग्य मोठं, मी मोठा नाहीये, माझी कृपा मोठी, माझ्यावर प्राप्त झालेली कृपा मोठी, माझं सौभाग्य मोठं, मी छोटा पण माझे परमेश्वर मोठे आहेत. तर कुठेतरी मी एका कार्यक्रमात सांगत होतो, आपण अनेक वेळा परमेश्वराला सांगतो की आपल्या जीवनातल्या समस्या किती मोठ्या आहेत, पण आपण आपल्या समस्यांना सांगायला पाहिजे की आपले परमेश्वर किती मोठे आहेत. तर इथे आपण बघतोय की अद्वैत आचार्य म्हणतायत दास अभिमान. नित्यानंद प्रभूंबद्दल एक श्लोक आहे. नित्यानंद प्रभू म्हणतात दास अभिमान. प्रकाशानंद सरस्वतींशी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू वाराणसीमध्ये चर्चा करतायत तेव्हा प्रकाशानंद सरस्वती त्यांना सांगतात की एका जीवात्म्याचा दास अभिमान पाहिजे. आणि हाच शब्द श्री चैतन्य महाप्रभूजी जेव्हा श्री सनातन गोस्वामींशी वार्तालाप करतायत, त्यांना शिकवणी देत आहेत, त्या शिकवणीमध्ये पण एका श्लोकामध्ये श्री चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामीने सांगतात एका सेवकाचा दास अभिमान पाहिजे. तर दास अभिमान म्हणजे स्वतःच्या कौशल्याचा, स्वतःच्या बुद्धीचा अभिमान नाही, पण आपल्याला प्राप्त झालेल्या कृपेचा अभिमान. मी दास आहे हा माझा अभिमान. तर लक्ष्मण हे पूर्ण रामायणामध्ये अनेक वेळा आपल्याला दिसतील की खूप क्रोधित होतात, पण जर तुम्ही लक्षपूर्वक रामायण जर वाचलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हे लक्ष्मण कधी स्वतःवर जेव्हा वाईट परिस्थिती येते तेव्हा कधी क्रोधित होत नाही, पण जेव्हा रामचंद्रांना कोणी त्रास देतात तेव्हा मात्र एका ज्वालामुखी सारखे दिसतात. तर त्यांना दास अभिमान आहे. तर हे लक्ष्मण आहेत, हे रामचंद्रांना म्हणतायत असं कसं काय करू शकतात वडील, असं कसं काय करू शकतात आई, आता मी त्यांना मारणार. तर तेव्हा रामचंद्रांनी खूप छान उत्तर दिलंय. तेव्हा रामचंद्र म्हणतात हे बघ लक्ष्मणा, कैकेयी आयुष्यभर मला खूप प्रेम करत होते. आपल्याकडे बरेच उदाहरणं आहेत की कसं मी जेव्हा सीतादेवींशी विवाह करून जेव्हा अयोध्येला परतलो तेव्हा कैकेयीने स्वतःचा महल मला दिलं आणि म्हणाले तुम्ही दोघं नवीन नवीन नवरा आणि सून माझ्या घरी आली आहे, मुलगा आणि सून आली आहे, नवरा नवरदेवी आली आहे, तर त्यांच्यासाठी त्यांनी एक पूर्ण महल दिलंय. पूर्ण आयुष्यभर माझा अनुभव आहे, माझं निरीक्षण आहे, कैकेयी मातेनी मला भरतापेक्षा जास्ती प्रेम दिलंय. आणि आता आपण बघतोय की परिस्थिती खूप बदलली आहे. आता आपण बघतोय की तीच कैकेयी माता भरतापेक्षा जास्ती, भरताला माझ्यापेक्षा जास्ती प्रेम करते. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे लक्ष्मण हे विधी लिखित आहे, हे नैसर्गिक नाहीये. नैसर्गिक असतं तर कैकेयी मातेचं प्रेम तसंच शाबूत असतं. जर आपण बघतोय एक अमुक अमुक व्यक्ती अशा अशा प्रकारे वागत होते, आयुष्यभर 20 वर्ष 30 वर्ष अमुक अमुक प्रकारे वागले आणि एका क्षणी काय झालं काय माहिती, पण अचानक त्यांचं परिवर्तन झालं, अचानक काहीतरी विचित्र वागले. तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो ना की हे व्यक्ती एवढे आयुष्यभर जर असे कधी वागले नाही तर मग आता कसे वागतात. रामचंद्र तशाच एका प्रकारची गोष्ट सांगतायत की लक्ष्मणा, याच्यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की ही गोष्ट त्यांच्या हातात नाहीये, ही गोष्ट विधी लिखित आहे. तर जिथे कर्मवाद वाढत होता, जिथे स्वनिश्चितपणा वाढत होता आणि असं वाटत होतं की त्या व्यक्तीने तसे निर्णय घेतलेत, रामचंद्रांनी लगेच तिथे त्याला बॅलन्स केलं आणि त्याला सांगितलं, समन्वय साधला आणि सांगितलं नाही नाही हे विधी लिखित आहे. तर जिथे कर्मवाद वाढतो तिथे रामचंद्रांनी दैववाद आणला आणि जिथे दैववादचा अतिरेक झाला तिथे विदुर नेहमी सांगत होते की तुम्ही दैववाद दैववाद करताय पण स्वतः सर्व निर्णय घेताय आणि स्वतः पांडवांवर अत्याचार करताय, कृपया असं करू नका. तर अशा प्रकारे आपल्याला लक्षात येईल की आपल्या समोर पण कदाचित आपल्या जीवनातही अशा काही घटना घडल्या असतील ज्यामध्ये आपण पण स्वतः भ्रमित आहोत. याला कसं समजायचं, या व्यक्तीची अशी वागणूक कशी समजायची, परिस्थिती जी अचानक बदलली त्याला आपण कसं समजायचं. तर महाभारतामध्ये व्यास ऋषी बोलता बोलता म्हणतात या जगाला बघण्याचे 3 दृष्टिकोन असतात.
कुठल्या 3 दृष्टिकोन आहेत? तर म्हणतात पहिला दृष्टिकोन आहे एका साधारण नागरिकाचा. साधारण नागरिक नेहमी त्यांनी जे काही अनुभवलंय, त्यांनी जे काही वाचलंय, त्याच्या आधारावर निर्णय घेतो. तर त्याचा पूर्ण भर असतो प्रत्यक्ष प्रमाण. मी बघितलंय, माझ्या समोर असं झालंय. अशा प्रकारे तो जो साधारण नागरिक आहे, तो आपल्या जीवनामध्ये सर्व निर्णय घेतो. त्याला जेव्हापर्यंत स्पर्श होत नाही, डोळ्यांना, हातांना, कानांना, नाकाला, जिभेला, तेव्हापर्यंत त्याला विश्वास नाही. तो ज्ञानावर आधारित ज्ञानचक्षूंनी कधी निर्णय नाही घेत, तो चर्मचक्षूंनी निर्णय घेतो. तर ही एक दृष्टी झाली. दुसरी दृष्टी आहे, व्यास ऋषी म्हणतात, ती आहे एका राजाची दृष्टी. राजा कशी दृष्टी घेतो? राजा आपल्या पूर्ण राज्यात काय चालू आहे याची खबर आपल्या गुप्तचरांना मागतो. अनेक त्याचे गुप्तचर पसरलेले असतात आणि नेहमी गुप्तचरांकडून तो बातमी घेत असतो. इथे काय चाललंय, तिथे काय चाललंय, शेजारच्या राज्यात काय चाललंय. स्वतः तो जाऊ शकत नाही आणि असंख्य लोकांना विचारू शकत नाही. काही ठराविक लोकांना विचारतो आणि ठराविक लोकांनी सांगितल्यावर त्याच्यावर थोडासा विचार विनिमय करतो, स्वतःचा थोडा अंदाज लावतो आणि मग निर्णय घेतो. पण एका अर्थाने तो पूर्णपणे स्व अनुभवावर आणि स्वतःच्या अनुभवावर तो निर्णय न घेता, तर याला आपण म्हणू शकतो अनुमान प्रमाण. तर पहिला जो नागरिक होता तो प्रत्यक्ष प्रमाण, राजा घडतो अनुमान प्रमाण. आणि मग तिसरी दृष्टी आहे, ती असते जे सुशिक्षित आणि सुसंस्कृत ब्राह्मण असतात. आज केवळ जातीने ज्यांचा जन्म ब्राह्मण कुळात झालाय तसे ब्राह्मण नव्हे, तर जे खरोखर परमेश्वरामध्ये विश्वास ठेवतात, परमेश्वराची सेवा करतात, परमेश्वरांच्या बोलण्याला आपल्या जीवनामध्ये मान्यता देतात, त्यांचा मान सन्मान करतात, परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देतात, तसे ब्राह्मण, नावाचे ब्राह्मण नाही. तर हे जे ब्राह्मण आहेत, हे शास्त्रांच्या आधारावर निर्णय घेतात. त्यांना पण डोळे असतात साधारण नागरिकासारखे आणि ते पण बरंच काही अनुभव करत असतात. साधारण नागरिकांमध्ये ब्राह्मण पण आहेत ना. तर असं नाही की ब्राह्मण आंधळे असतात. असं नाही की ब्राह्मणांना काही कळत नाहीये, ब्राह्मणांच्या डोळ्यांसमोर बऱ्याच गोष्टी होतात ते त्यांना दिसत नाहीये. पण ते प्रत्यक्ष प्रमाणाला जास्ती महत्व देत नाहीत. आणि यांनी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं, मग यांनी असं सांगितलं, मग त्यांनी असं सांगितलं, या अनुमान प्रमाणाला पण ते जास्ती महत्व देत नाहीत. जे खरे वैष्णव आहेत, जे खरे ब्राह्मण आहेत, जे खरे परमेश्वराला शरणागत भक्त आहेत, ते नेहमी शास्त्र प्रमाण याला महत्व देतात. ते नेहमी गीतेला प्रमाण देतात. ते नेहमी भागवताला प्राधान्य देतात आणि म्हणतात गीतेमध्ये काय दिलंय. बऱ्याच घटना, बऱ्याच परिस्थितींना ते बघतात, आपल्या डोळ्यांनी बघतात, पण त्याला समजण्यासाठी गीता आणि भागवत वाचतात. आपल्या डोळ्यांवर विश्वास नाही करत, परमेश्वराच्या डोळ्यांवर विश्वास करतात आणि म्हणतात की परमेश्वराच्या दृष्टीने हे सगळं कसं दिसत असेल, आपण पण तसं बघायला पाहिजे. तर याला आपण म्हणू शकतो शब्द प्रमाण. तर प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. पण असं समजू नका की शब्द प्रमाण वर आधारित जी लोक आहेत ती केवळ पुस्तकी किडे आहेत, की नुसतं पुस्तकांचे श्लोकांमध्ये फसलेले आहेत, ते नुसते संस्कृत शब्दांच्या जंजाळामध्ये फसलेले आहेत. नाही, जे योग्य व्यक्ती असतात ते शास्त्र वाचन करतात आणि त्या शास्त्रांच्या शब्दाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघतात आणि त्या आधारावर निर्णय घेतात. म्हणून जर आपल्याला कर्मवाद आणि दैववाद या दोघांना समजायचं असेल आणि त्यांचा समन्वय जर गाठायचा असेल, तर आपल्याला अशा प्रकारे शास्त्रांचा आधार घेऊन दैनंदिन जीवनाच्या घटना आपल्याला समजण्याचा प्रयत्न करायला लागेल. तर तो आज आपण करणार आहोत. तर दैनंदिन जीवनातली एक घटना आपण बघूया आणि त्यानंतर शास्त्रांमध्ये या घटनांना बघण्यासाठी काय मार्गदर्शन केलंय त्याच्यावर आपण चर्चा करूया. तर ही एक गोष्ट आहे की एक राजकुमार होते आणि त्या राजकुमारांना लग्न करायचे दिवस आले. आता विचार करतायत की कोणाशी लग्न करू नये. आई वडील नव्हते त्यांना, तर स्वतः त्यांना तो निर्णय घ्यायचा होता. तर त्यांनी आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये बघितलं कोणी राजकुमारी आहेत का. तर त्यांना 4 राजकुमारी आढळल्या. तर त्यांनी त्या राजकुमारींना एक संदेश पाठवला की मला
तुमच्याशी लग्न करण्यासाठी विचार करायचा आहे, तर पण माझी एक अट आहे, तर तुम्ही कृपया येणार का? आले ते सगळेजण. मग राजकुमारांनी काय केलं, प्रत्येकाला 10,000 सुवर्ण मुद्रिका दिल्या आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला एका दिवसात या सुवर्ण मुद्रिकांना खर्च करायचा आहे आणि उद्या आपण भेटूया, कारण तुम्ही राजकुमारी आहात, तर पैशांची नाविन्य नाही तुम्हाला, आणि उद्या जर माझ्याशी लग्न झालं तर आपलं पण खूप मोठं महल आहे, तर एक थोडं माहिती पाहिजे की तुम्ही पैसे कसे खर्च करता, म्हणून ही अट आहे माझी. चारही राजकुमारींनी ते पैसे घेतले. पहिल्या राजकुमारीकडून चूक झाली, तिला पैशांची किंमत नव्हती, राजकुमारी होती. तर का कोणास ठाऊक, पण ज्या पिशवीत तिने ते 10,000 सुवर्ण मुद्रिका ठेवल्या होत्या, ती पिशवी हरवली. दुसऱ्या राजकुमारीने ती पिशवी सांभाळून ठेवली होती. तिने लगेच काही दागदागिने विकत घेतले आणि 10 मिनिटात त्या 10,000 सुवर्ण मुद्रिकांना त्यांनी खर्च करून सगळे महाग महाग जे काही दागिने होते ते त्यांनी घेतले. तिसरी राजकुमारी, तिसऱ्या राजकुमारीने ठरवलं, अरे आपल्याकडे तर भरपूर पैसे आहेत, आपल्याकडे तर भरपूर दागदागिने आहेत, आपण एक काम करूया, कुठल्या तरी अनाथ आश्रमात किंवा वृद्धाश्रमामध्ये आपण हे पैसे देऊया आणि त्यामुळे कोणाचं तरी काहीतरी भलं होईल. आणि मग एक चौथी राजकुमारी होती, तिने विचार केला की आपल्याकडे भरपूर पैसे आहेतच, पण राजकुमाराशी जर लग्न झालं तर भरपूर पैसे होतील, तर पैशांची काही कमी नाही आपल्याकडे. पण एक काम करूया, आपण आपण इतरांची मदत करूया आणि इतरांची मदत करण्यासाठी काहीतरी बुद्धी वापरूया. तर त्यांनी काय केलं, एक खूप श्रीमंत असे जमीनदार होते. तर आधीच्या काळामध्ये बँका नव्हत्या, तेव्हा असे मोठे मोठे जमीनदार श्रीमंत व्यक्ती होते, त्यांच्याकडे आपण पैसे ठेवू शकत होतो. तर त्यांना म्हटलं की मी तुम्हाला 10,000 सुवर्ण मुद्रिका देऊ शकते. खूप मोठी रक्कम आहे, तर ती तुम्ही मला काय व्याज वगैरे देणार? तर त्यांनी म्हटलं, मी तुम्हाला एका वर्षात, जर तुम्ही माझ्याकडे ठेवले, एवढी मोठी रक्कम जर तुम्ही माझ्याकडे ठेवली, मी एका वर्षात तुम्हाला दुप्पट देऊ शकतो. तर त्यांनी त्या 10,000 सुवर्ण मुद्रिका त्या जमीनदाराला दिल्या आणि म्हणाले की मी एका वर्षाने तुमच्याकडे येणार. झालं. दुसऱ्या दिवशी राजकुमाराने विचारलं काय काय झालं. एकीने म्हटलं हरवले, एकीने म्हटलं दागिने घेतले, एकीने म्हटलं दुसऱ्यांना मी दान दिले, चौथीने म्हटलं की मी ते एक गुंतवणूक म्हणून केले. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुम्हाला मी अनम्यूट करायचा चान्स देतो, पण तुमच्यातून एक दोन लोक तरी स्वतःला अनम्यूट करून मला सांगू शकतात की तुम्हाला काय वाटतं की राजकुमारांनी कोणाशी लग्न केलं असेल? ज्यांनी दान केलं त्यांच्याशी. ओके, आमचे लोकेश्वर कृष्ण प्रभू म्हणतायत तिसऱ्या मुलीशी लग्न केलंय. हरे कृष्ण प्रभूजी, जिने गुंतवणूक केली त्या मुलीशी. का बरं असं वाटतं तुम्हाला? कारण तिने जे काही तिला मिळालं त्याच्यामध्ये तिने हा विचार नाही केला की ते खर्च करायचे, त्याच्यातनं ती कशी ते पैसे अजून परत वाढतील याचा विचार केला तिने. धन्यवाद. तर असे वेगवेगळे नक्कीच इतर लोक पण काहीतरी त्यांचं मत मांडतील. तर या कथेमध्ये एका अर्थाने खर्च करायची जी एक अट होती, तर चारही मुलींच्या हातातून ते पैसे गेलेत, म्हणजे एका अर्थाने खर्च झालेत, पण एका पहिल्या मुलीच्या हातातून तर ते गमावले तिने. मग तिच्या हातामध्ये जर आपण उद्या तिजोरीची चावी दिली तर माहिती नाही काय होईल. तर नक्कीच पहिली जी मुलगी होती ती नाकारली. दुसऱ्या मुलीने पण दागदागिने घेतले, तिच्या हातात पण जर राज खजिनाची जर तिजोरीची चावी दिली तर काय होईल माहिती नाही, ती पण कदाचित नुसते दागदागिने घेईल, तर तिला पण नाकारलं. आता फक्त जी शर्यत आहे ती त्या तिसऱ्या आणि चौथीमध्ये. तर तिसरीने खूप छान मन दाखवलं, तिसरीने खूप छान संस्कृती दाखवली, माझ्याकडे पैसे भरपूर आहेत, मी इतरांना मदत करते. पण तिने त्या दिवशी जी काही मदत केली 10,000 सुवर्ण मुद्रिकांची, ती मदत ती आयुष्यामध्ये पुन्हा एकदा तरी करू शकते का? त्या दिवशी ती जी मदत होती ती तिची पहिली आणि शेवटची मदत होती. चांगुलपणा पण जर आपल्याला दर्शवायचं असेल तर आपल्याकडे पैसे लागतात. काही लोक पैसे कमवतात ते स्वतःसाठी आणि काही लोक पैसे कमवतात ते इतरांसाठी, पण इतरांना देण्यासाठी आधी स्वतःच्या खिशात तरी पैसे पाहिजेत.
म्हणून दान करण्यासाठी पण तुम्ही श्रीमंत पाहिजे. म्हणून श्रीमंतीला कधी आपण नाकारत नाही. फक्त श्रीमंती आपण कुठल्या हेतूनी वापरू याच्यावर आपल्याला विचार करायला पाहिजे. तर तिसऱ्या मुलीला जे अचानक 10,000 स्वर्ण मुद्रिका मिळाल्या होत्या तर त्यांनी चांगला वापर केला, त्यांनी दान दिले. पण चौथीने काय विचार केला, मी पण या 10,000 स्वर्ण मुद्रिकांचं दान देऊ शकते, पण तो दान आजचा पहिला दान असेल आणि त्यासोबत आजचा शेवटचा दान असेल. एक काम करते, मी अशी काहीतरी गुंतवणूक करते, दरवर्षी मी 10,000 स्वर्ण मुद्रिका दान देऊ शकते. आज त्यांनी त्या जमीनदाराकडे गुंतवणूक केली आहे, एका वर्षाने त्यांना दुप्पट पैसे मिळतील. एका वर्षाने त्यांना 20,000 स्वर्ण मुद्रिका मिळतील. ते काय करतील माहितीये, त्याच्यातले 10,000 स्वर्ण मुद्रिका दान देतील. आता उरले अजून 10,000 स्वर्ण मुद्रिका, ते गुंतवतील. पुन्हा एका वर्षाने त्यांना 20,000 स्वर्ण मुद्रिका मिळतील, त्याच्यातले 10,000 ते दान देतील. पुन्हा एकदा जे उरलेले 10,000 आहेत त्याला गुंतवतील. असं करत करत या चौथ्या मुलीने काय केलं माहितीये, इतरांची मदत करण्यासाठी अनंत काळासाठी सदैवासाठी एक त्यांनी सोय केली. तर याच्यामध्ये बुद्धिमान व्यक्ती आहे ज्यांनी आपल्या बुद्धीचा वापर इतरांच्या कल्याणासाठी केलाय. तिसऱ्या व्यक्तीने पण इतरांचं कल्याण केलं, पण त्यामध्ये श्रेष्ठ बुद्धी नाही वापरली. दुसऱ्या मुलीनी स्वार्थासाठी बुद्धी वापरली आणि चौथ्या मुलीनी काय केलं, इतरांचं कल्याण करण्यासाठी तीक्ष्ण बुद्धी वापरली. आणि आता ती दरवर्षी 10,000 स्वर्ण मुद्रिकांचं दान देणार आहे. म्हणून राजकुमाराने विचार केला, मी हिच्याशी लग्न करेन. तर आपण हे उदाहरण का बघितलं, कारण आपण कर्मवाद आणि दैववाद, स्वनिश्चित आणि सुनिश्चित याच्यामध्ये चर्चा करतोय. तर शास्त्रांच्या आधारे जर आपल्याला समजायचं असेल तर शास्त्र काय म्हणतात, शास्त्र म्हणतायत आपण सर्व परमेश्वराचे एक अंश आहोत. आपण बघितलं 3 प्रकारच्या दृष्टी, आणि सगळ्यात जी प्रौढ सगळ्यात चांगली जी दृष्टी होती ती शास्त्र आधारित होती. म्हणून आपण शास्त्र आधारित दृष्टी घेतोय. आणि शास्त्र आधारित दृष्टीमध्ये सांगितलंय, आपण शास्त्रामध्ये बघूया काय लिहिलंय. श्रीकृष्ण म्हणतायत की तुम्ही माझे अंश आहात. जर आपण परमेश्वराचे अंश आहोत, मग आपण परमेश्वरासोबत त्यांच्यासोबत आध्यात्मिक जगतात होतो. आणि कारण आपण परमेश्वराचे अंश आहोत, परमेश्वराचा प्रत्येक गुण आपल्यामध्ये अंश मात्रेत असणार. परमेश्वराची असीमित बुद्धी आहे, आपल्याकडे अंश मात्र बुद्धी आहे. परमेश्वराकडे असीमित सौंदर्य आहे, आपल्याकडे अंश मात्र सौंदर्य. तसंच परमेश्वराचा एक गुण आहे स्वराट. स्वराट म्हणजे श्रीकृष्ण हे पूर्णपणे स्वतंत्र आहेत. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी म्हणतायत, ईश्वर परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. सर्व कारण कारणम, प्रत्येक कारणाचे कारण आहेत, त्यांचं कारण कोणी नाहीये, ते सर्वात वर आहेत. म्हणून ते पूर्णपणे स्वतंत्र आहेत. मग परमेश्वरचं पूर्णपणे स्वतंत्र आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत, म्हणजे आपल्यामध्ये पण कण मात्र स्वतंत्रता आहे. तर हा पहिला एक तत्व आपल्याला समजायला पाहिजे की आपण पूर्णपणे बद्ध नाही आहोत, आपण अंश मात्र स्वतंत्र आहोत. आणि 7व्या अध्यायाच्या श्लोक क्रमांक 27 मध्ये श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलंय, जर आपण परमेश्वरासोबत आनंद घेत होतो, वैकुंठात होतो, मग आपण परमेश्वराला सोडून या जगात का बरं आलो. तर तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. तुम्ही कधी बघितलंय, आपण जेव्हा मोहरी पेरतो, कधी लहान मुलं दिवाळीच्या काळामध्ये मोहरी पेरतात आणि त्याला एक छोटंसं एक रोप येतं, तर तेव्हा ते अंकुरित होतं ते बीज, आणि त्याला जेव्हा रोप येतं तेव्हा बघितलं त्याला असे 2 पानं येतात. तर जसंच अंकुरित झालं तर एक पान नाही येत, बरोबर असं एक छोटासा भाग येतो आणि त्याला असे 2 पानं येतात. तसंच श्रीकृष्ण आपल्याला तीच एक उपमा देत आहेत आणि म्हणतात, तुझ्या स्वातंत्र्याचा जेव्हा तू दुरुपयोग करायचा ठरवलास तर बरोबर त्याला 2 फाटे फुटले. काय होतं ते 2 फाटे? इच्छा आणि द्वेष. इच्छा म्हणजे आपण म्हटलं थोडंसं परमेश्वराला बाजूला ठेवून, परमेश्वराला विसरून मी जीवनाचा आनंद घ्यायचा प्रयत्न करतो. इथे सर्वजण हे परमेश्वराला सोबत घेऊन, वैष्णवांना सोबत घेऊन आनंद घ्यायचा प्रयत्न करतायत. पण मला परमेश्वरही नको आणि त्यांचे वैष्णवी नको, मला थोडा एक वेगळा काहीतरी आनंद घ्यायचा आहे. इच्छा निर्माण झाली.
आणि काही काही लोकांना द्वेष निर्माण झाला. सगळेजण श्रीकृष्णांची वाहवा का करतायत? सगळेजण या भक्ताची इथे वाहवा का करतायत? राधाराणींची वाहवा का करतायत? ललिता देवी, विशाखा देवी, नंद महाराज, यशोदामाईंची वाहवा का करतायत? तर थोडस मी दुसरीकडे जाऊन येतो. तर इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारता, या दोन गोष्टी जेव्हा एका जीवात्म्याच्या स्वातंत्र्यामध्ये जेव्हा त्याला फुटतात, जेव्हा अंकुरित होतात, तेव्हा मग हा जीवात्मा आपल्या स्वेच्छाशक्तीचा दुर्वापर करून, गैरवापर करून या जगामध्ये प्रवेश करतो. आणि जेव्हा या जगामध्ये प्रवेश करतो तर आपण एका अर्थाने परमेश्वराविरुद्ध गेलोय, त्यांच्या विरुद्ध आपण दिशा धरली आहे. तर म्हणून शास्त्रांमध्ये जे काही वर्णन आहे त्याच्या अनुसार सांगितलंय की एका अर्थाने हे जे भौतिक जगत आहे हे एका तुरुंगासारखं आहे. पण हे तुरुंग खूप मस्त तुरुंग आहे, खूप आश्चर्यजनक तुरुंग आहे की या तुरुंगाला भिंती दिसत नाहीत, या तुरुंगातल्या बेड्या आपल्या हातात कधी दिसत नाहीत. एकदा परमपूज्य राधानाथ महाराज म्हणत होते की या जगामध्ये अनेक अनेक तुरुंग बांधले आहेत आणि माणूस नेहमी त्या तुरुंगांना तोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी नेहमी काही ना काहीतरी करत असतो. पण म्हणतात परमेश्वराने हे जे तुरुंग बांधलंय, काय आश्चर्यजनक तुरुंग बांधलाय, याला भिंती कुठे नाहीयेत, बेड्या कुठे नाहीयेत, पण एकही माणूस या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी कधीच प्रयत्न नाही करत. सगळेजण या तुरुंगामध्ये राहून जन्म, मृत्यू, जरा, व्याधी याच्यातून त्रस्त होण्यासाठी आतुर आहेत. तर या तुरुंगामध्ये आपण पोचलोय आणि या तुरुंगामध्ये 3 प्रकारचे वेगवेगळे कक्ष आहेत, वेगवेगळे ठिकाण आहेत. तर एक VIP जेल आहे. त्या VIP जेलमध्ये थोडा टीव्ही आहे, फ्रीज आहे, पण शेवटी जेल तो जेल आहे. नंतर दुसऱ्या प्रकारचा एक जेल आहे जो त्याच्यापेक्षा थोड्या खालच्या स्तरावर आहे, तिथे पंखा असतो, तिथे AC वगैरे काही नसतं. आणि तिसऱ्या प्रकारचा जो जेल आहे त्याच्यामध्ये पंखा नाही, काही नाही, त्याच्यामध्ये बिछानाही नाही, त्याच्यामध्ये जमिनीवर थंड फरशीवर झोपायचंय. तर वेगवेगळ्या शिक्षा जेव्हा होतात लोकांना, कोणाला सक्त मजुरी होते, कोणाला साधारण मजुरी होते आणि काही लोकांना फक्त काही दिवसांसाठी नावासाठी ठेवायचं असतं, तर तिथे एक त्यांना वेगळं. तर 3 प्रकारचे जेलमध्ये आतमध्ये कक्ष असतात. तसंच 16व्या अध्यायामध्ये आणि अध्याय क्रमांक 14 यामध्ये श्रीकृष्णांनी 3 गुणांचं वर्णन केलंय. तर एक सत्वगुण, एक आहे रजोगुण आणि एक आहे तमोगुण. तमोगुण म्हणजे सर्वात खालचं गुण. त्यामध्ये व्यक्ती हा पूर्ण अंधकारात आपलं जीवन जगत असतो. आता इथे खूप प्रकाश आहे, हा झाला भौतिक प्रकाश. पण आपण तमोगुणाबद्दल जो विचार करतोय, अंधकार, तो म्हणजे आंतरिक अंधकार, वैचारिक अंधकार, नैतिक अंधकार. असे व्यक्ती यांना आपल्या जीवनामध्ये कोणाचं काही भलं नसतं करायचं, स्वतःचंही भलं नसतं करायचं. आळस, झोप, स्वतःला हानी करून घेणे, व्यसनी होणे, स्वतःला त्रास देणे आणि स्वतःमुळे इतरांना त्रास देणे, हे सगळे गुण आहेत. रजोगुण आहे, रजोगुणामध्ये आपण स्वतःला अजिबात त्रास देत नाही. आपण स्वतःसाठी जे काही गरजेचे ते करतो, पण स्वतःच्या कल्याणासाठी इतरांचं शोषण करतो, इतरांना खूप त्रास देतो. पण एकच त्याचा हेतू आहे, इतरांना त्रास देण्यासाठी. जर त्याच्यामध्ये माझी मौज असेल तरच मी करणार, तर तो आहे रजोगुणी व्यक्ती. आणि मग तिसरे सत्वगुणी व्यक्ती. सत्वगुणी व्यक्ती स्वतःसाठी पण चांगली परिस्थिती निर्माण करतात आणि दुसऱ्यांसाठी पण दयेच्या भावनेने, कारुण्याने इतरांसाठी पण चांगली परिस्थिती निर्माण करतात. तर ते ज्ञानावर आधारित आपलं जीवन जगतात. रजोगुणी व्यक्ती लोभावर आधारित आपलं जीवन जगतात आणि तमोगुणी व्यक्ती अज्ञानावर आधारित आपलं जीवन जगतात. असे हे 3 प्रकारचे गुण श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात. जसं एका तुरुंगामध्ये, एका कारागृहामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे कक्ष असतात, तसेच या 3 गुणांनी वेगवेगळे जीवात्मे बद्ध होतात. तर ह्या ज्या 4 मुली होत्या त्यांची आपण तुलना करूया. पहिली जी मुलगी होती जिने निष्काळजीपणा केला आणि अज्ञानाने 10,000 स्वर्ण मुद्रिका हरवल्या, त्यांच्याशी आपण तुलना करू शकतो एका तमोगुणी व्यक्तीशी. त्या तमोगुणी व्यक्तीला माहितीच नाही की आपल्याला काय धन संपत्ती मिळाली, याचा आपण काय वापर करू शकतो, स्वतःचं कल्याण करू शकतो, इतरांचं कल्याण करू शकतो, इतरांचं दरवर्षी कल्याण करू शकतो, पण तिने ते हरवले. तर तमोगुणी व्यक्ती आहे. तमोगुणी व्यक्तीला तुम्ही कितीही छान शिकवण द्या, तमोगुणी व्यक्तीला तुम्ही कितीही छान सल्ला द्या, त्यांच्यावर काही फरक नाही पडत.
रजोगुणी व्यक्ती आहे ते केवळ तोच सल्ला ऐकतात ज्याच्यामध्ये त्यांचा फायदा होतो. इतरांच्या फायद्यांचा सल्ला त्यांच्या कानी पडतच नाही, तो इथूनच बाहेर पडतो. तर ती जी दुसरी मुलगी होती तिने स्वतःसाठी दागदागिने घेतले. दागदागिन्यांची काही कमी नव्हती, राजकुमारी होती. अजून 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 लोभ. तिसरी जी मुलगी होती ती सत्वगुणातली होती. तिला स्वतःसाठी काही नको आणि तिचा निष्काळजीपणा पण नव्हता. तिने इतरांसाठी ते 10,000 स्वर्ण मुद्रिका दान दिले, अनाथाश्रमामध्ये मदत केली, वृद्धाश्रमात मदत केली. आणि जी चौथी व्यक्ती होती तिला माहितीये की आज माझ्याकडे हे आहे पण उद्या कदाचित माझ्याकडे नसेल. उद्याची तयारी पण आपण आज केली पाहिजे आणि आजची पण तयारी आणि उद्याची पण तयारी, या दोन्ही गोष्टीमध्ये दुसऱ्यांना आपण मदत केली पाहिजे. तर असे हे जे व्यक्ती आहेत त्यांना म्हणतात वैष्णव. वैष्णव म्हणजे कोण? वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड पराई जाने रे. गुजरातमध्ये नरसिंग मेहता म्हणून एक वैष्णव होते आणि त्या नरसिंग मेहतांनी गुजराती भाषेमध्ये हे वाक्य लिहिलंय की वैष्णव जन तो तेने कहिए, त्या लोकांना तुम्ही वैष्णव म्हणा. पीड पराई जाने रे, इतरांचे दुःख जे ते जाणतात. तर भागवतामध्ये 7व्या स्कंधामध्ये एका श्लोकामध्ये प्रल्हाद महाराजांबद्दल वर्णन येतं. तर त्याच्यामध्ये लिहिलंय पर दुःख दुःखी. प्रल्हाद महाराजांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असायचा पण त्यांच्या हृदयामध्ये जे नेहमी दुःख असायचं ते असायचं की माझे हे सर्व जे दैत्य मित्र आहेत, दैत्यांची मुलं माझ्या शाळेमध्ये, षंड आणि अमरकाच्या शाळेमध्ये जे त्यांचं काय होणार. तर जेव्हा टिफिन खायची वेळ होती शाळेमध्ये दुपारची, तेव्हा डब्बा ते पटकन खायचे आणि सगळ्यांना परमेश्वराबद्दल प्रचार करायचे. त्याला म्हणतात वैष्णव जनतो तेने कही जे पीड परायचे. तर ती चौथी मुलगी होती, तिने दर वर्षी पीड पराई, इतरांना मदत कशी करू त्याच्यासाठी त्यांनी सोय केली होती. त्याला म्हणतात वैष्णव. तो वैष्णव लोक खूप बुद्धिमान असतात. वैष्णव लोकांना इतरांप्रती नेहमी आस्था असते पण हे सर्व करताना ते त्या बुद्धीचा वापर करून सदैवासाठी लोकांना आपण कशी मदत करू त्याच्यावर विचार करतात. काही लोक आज संध्याकाळी काही गरीब लोकांना अन्न दान देतील, काही लोक आज संध्याकाळी गरीब लोकांना वस्त्र दान देतील. पण काही वैष्णव आहेत ते लोकांच्या घरी जाऊन त्यांना विनवण्या करतील. कृपया भगवद्गीताचा आमचा जो सत्र आहे त्याच्यात या, परमेश्वराशी आपलं जे नातं आहे ते जोडून घ्या. तुम्हाला आज मदत होईल, उद्या मदत होईल, परवा मदत होईल. उद्या कदाचित आम्ही या जगातून जाऊ पण भगवद्गीता तुमच्या घरी राहील आणि त्या भगवद्गीतेद्वारे तुम्हाला अनंत काळासाठी, सदैवासाठी, दररोज तुम्हाला मदत होईल. तर त्या तुरुंगामध्ये जेव्हा हे जीवात्मे येतात, या भौतिक मध्ये जेव्हा आपण आलोय, तर आपल्याकडे स्वकर्मांनी, स्वेच्छेने आपण जे निर्णय घेतला की परमेश्वराच्या विरुद्ध गेलो त्यामुळे तुरुंगात आलो. पण तुरुंगामध्ये आपापल्या किती तीव्रता आहे आपल्या विरुद्ध जाण्याची त्याच्यानुसार आपल्या 3 कक्षांमध्ये टाकले. तर कोणाला सत्वगुणामध्ये जन्म मिळालाय, कोणाला रजोगुणामध्ये जन्म मिळालाय, कोणाला तमोगुणामध्ये जन्म मिळालाय. तर तुरुंगामध्ये पण या जगात जेव्हा लोक असतात थोडंफार त्यांना एक चॉईस असतो. जसं ज्यांच्या जीवनामध्ये टेलिव्हिजन आहे तुरुंगात, जो VIP जेल मी तुम्हाला सांगितलं आधी, तर त्यांना त्या टीव्हीवर काय फक्त एकच चॅनल नसतो, 5-6 चॅनल देतात आणि त्यांना विचारतात त्याच्यातून कुठला बघायचं. तर थोडं त्यांना एक एक तिथे स्वातंत्र्य दिलंय. पण साधारणतः जेलमध्ये असल्यामुळे त्यांना जेवण काय करायचं त्याचं स्वातंत्र्य नाही, टीव्हीवर काय बघायचं त्याचं स्वातंत्र्य. दुसऱ्या प्रकारचा जो जेल होता त्याच्यामध्ये तेही स्वातंत्र्य नाही कारण त्यांच्याकडे टीव्हीही नाहीये. तर एका अर्थाने काही ज्या गोष्टी आहेत त्या तिघांवर लागू होत आहेत आणि काही गोष्टी आहेत त्या स्तरानुसार लागू होत आहेत. तशाच प्रकारे आपण जेव्हा या जगात जन्म घेतो तेव्हा सत्व, रजो आणि तमोगुणानुसार काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये बदलत असतात. काही लोकांना काही सोयी सुविधा मिळतात, काही लोकांना त्या नाही मिळत, रजो, सत्व आणि तमोगुणानुसार. पण आपल्या सर्वांवर काही नियम जे लागू होतात ते आहेत, सगळ्यांचा जन्म होणार, सगळ्यांकडे वृद्धत्व येणार, सगळ्यांकडे आजार येणार आणि सगळ्यांना मृत्यू प्राप्त होणार. तर तशाच प्रकारे त्या 4 मुलींनी आपापले निर्णय घेतले. मग असं आहे का, मला एक सांगा, तुम्ही जे सांगितलं की आपण स्वकर्मानुसार आपल्याला तशा वेगवेगळ्या शिक्षा मिळतात आणि तुरुंगवास मिळतो, म्हणजे आपल्या जीवनात जे काही होतंय ते आपल्यामुळेच नाही का ठरत आहे.
मग तुम्ही जे कर्मवाद आणि दैववादाबद्दल चर्चा करत होते या प्रवचनाच्या सुरुवातीला, त्याच्यातून कर्मवाद बरोबर आहे. कर्मवादामुळे सगळं काही होत आहे. तुम्ही जसे निर्णय घेतले तशी तुम्हाला शिक्षा मिळते. तर त्यासाठी आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 14 मध्ये जाऊ. आणि त्याच्यामध्ये काय लिहिलंय? न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. भाषांतर: देहरूपी नगराचा स्वामी देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करीत नाही, तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करीत नाही. स्वतःही नाही करत, इतरांनाही प्रवृत्त नाही करत आणि स्वतःही कर्मफल निर्माण नाही करत. मग करतंय कोण? हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारे केले जाते. स्वभावस्तु प्रवर्तते. याचा अर्थ इथे श्रीकृष्ण आपल्याला मार्गदर्शन करतायत. एका अर्थाने हे काही जीवात्म्यामुळे होत नाहीये, त्याच्या स्वभावामुळे होत आहे. मग स्वभाव कुठून आला? स्वभावाला आधीचे त्यांनी निर्णय घेतले होते किंवा आधी ज्या ज्या गोष्टींना त्यांनी कान दिले किंवा ज्या ज्या प्रकारच्या लोकांशी त्यांनी संगती केली, तर आपण जशा प्रकारे संगती करू, ज्या प्रकारच्या लोकांना आपण कान देऊ, तशा प्रकारचे संस्कार आपल्यावर घडतील आणि तशा प्रकारचे निर्णय आपण घेऊ, तशा प्रकारचा आपला स्वभाव होईल. आणि त्या स्वभावाने एका अर्थाने नाईलाजाने हा जीवात्मा अमुक अमुक कार्य करतोय. आपण म्हणतो ना, अरे त्या व्यक्तीचा तो स्वभाव आहे, काही करू शकत नाही. एक बाहुली आणि त्या बाहुलीला दोऱ्यांनी नाचवल्यासारखे हे 3 गुण अनेक अनेक व्यक्तींना, सर्व व्यक्तींना नाचवत आहेत. केवळ शुद्ध भक्त या 3 दोऱ्यांपासून मुक्त आहेत. मग म्हणाल तुम्ही, मला एक सांगा, जर स्वभावामुळे होत आहे या भौतिक प्रकृतीमुळे होत आहे, मग भौतिक प्रकृतीचे स्वामी कोण? भौतिक प्रकृतीचे स्वामी परमेश्वर आहेत. म्हणजे एका अर्थाने परमेश्वराने हे जे सर्व काही अशी एक पद्धत निर्माण केली आहे, परमेश्वराला दोष द्यायला पाहिजे. परमेश्वरामुळे सर्व काही होत आहे. मग आपण पोहोचलो त्या दुसऱ्या टोकाकडे, दैववादाकडे. परमेश्वरानेच अमुक अमुक व्यक्तींना चुकीची गोष्ट, चुकीची सवयी लावल्यात आणि आता त्यांना शिक्षा मिळते. खरं कारण आहे दैव. तर श्लोक क्रमांक 15 आणि अध्याय क्रमांक 5. ना दत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जंतवः. तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्यकर्मे ग्रहण करीत नाहीत. तथापि देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होणार. गमतीची गोष्ट आहे की इथे जो भर दिलाय तो आहे परमेश्वरामुळे पण नाही झालाय. मग कशामुळे झालाय? तर म्हणतात कारण जीवात्मा हा परमेश्वराचा अंश होता, तर त्याच्यामध्ये पण ज्ञान होतं, पण त्याचं जे ज्ञान आहे हे आवरण होतं. आणि अज्ञानामुळे, अहंकारामुळे जेव्हा जीवात्म्याचं ज्ञान आवरण होतं, तेव्हा मग तो सगळं काही विसरतो. माझ्यासाठी शुभ काय आहे, माझ्यासाठी अशुभ काय आहे, आणि त्यामुळे आता तो जीवात्मा नको ते चुकीचे निर्णय घेतोय. यासाठी एक छान उदाहरण दिलंय की मग परमेश्वराने अशी सिस्टम बनवली तरी का, परमेश्वराने अशा प्रकारची ही पूर्ण पद्धत बनवली तरी का? तर विष्णू पुराणामध्ये एक छान उदाहरण दिलंय. विष्णू पुराणात सांगितलंय, अमुक अमुक व्यक्ती असा एक शांतपणे उभा आहे आणि शेजारच्या बागेतून गुलाबाचा सुगंध असा दरवळतोय आणि तो आपल्या जवळून जेव्हा जातो तेव्हा तो सुगंध आपल्याला मोहित करण्यासाठी तिथून नाही जाते. तो सुगंध उदासीन आहे. सुगंध वाऱ्यामुळे वाहतोय आणि त्या वाऱ्याला वाहायला पण सुगंधाने नाही सांगितलंय, पण वारा जेव्हा वाहतोय तेव्हा वारा त्या सुगंधाला घेऊन जातोय आणि वारा आपलं काम करतोय. सुगंध उदासीनपणे तिथे उभा होता, पण वाऱ्याने त्याला घेऊन गेला आणि आता घेऊन जाता जाता जेव्हा त्या व्यक्तीच्या नाकाजवळून जातो तेव्हा व्यक्ती त्यांनी त्या सुगंधाने प्रभावित होतो आणि लगेच मग बघतो, अरे इथे बाग आहे, इथे फुलं आहेत, आणि मग त्या बागेजवळ जातो. अशाच प्रकारे म्हणतात की परमेश्वराचं पण आपल्या जीवनामध्ये जे स्थान आहे ते अशा प्रकारे की परमेश्वर पण उदासीन आहे. परमेश्वर जाणून बुजून कोणाला फसवण्याचा प्रयत्न नाही करत आणि परमेश्वर जाणून बुजून अमुक अमुक व्यक्तीला फक्त वर उचलण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की समोहम सर्वभूतेषु, मी सम आहे सर्व भूतेषु, नाहम द्वेष्योस्ति न प्रिय, मी कोणाचा द्वेष नाही करत
किंवा कोणी मला प्रिय नाहीयेत. मी भेदभाव कधी करत नाही. मी गीता दिलीये, पूर्ण मनुष्य समाजाला दिलीये. असं नाही की संस्कृत भाषेत दिलीये, माझ्या भक्तांद्वारे मराठी भाषेतही दिलीये, माझ्या भक्तांद्वारे गुजराती भाषेतही दिलीये, माझ्या भक्तांद्वारे तमिळ, तेलुगू, मल्याळम, काश्मीरी, उर्दू भाषेतही दिलीये. ज्याला कोणाला जर भगवद्गीता वाचायची असेल, माझी शिकवण ते वाचू शकतात. सर्वांसाठी उपलब्ध आहे. पण काही लोकांना जेव्हा तो सुगंध येतो, शांतपणे बसलेले आहेत, भगवद्गीतेच्या शिकवणीचा जेव्हा सुगंध येतो, तेव्हा तो दुर्गंध म्हणून लोक बघतात आणि त्या जागेवरून दूर पळून जातात. आणि काही लोक आहेत ते म्हणतात, खूप छान सुगंध दिसतो या शिकवणीचा, आम्हाला भगवद्गीता पाहिजे, आणि भगवद्गीतेचं पुस्तक किंवा भगवद्गीतेचे वेगवेगळे प्रवचन ऐकण्यासाठी आतुर होतात. अशा प्रकारे छान त्यांनी एक प्रस्ताव मांडलाय विष्णू पुराणात. आणि वेदांत सूत्रामध्ये पण एक सूत्र आहे, दुसऱ्या भागातला पहिल्या अध्यायातला सूत्र क्रमांक 35 आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, वैषम्य नैर्गृण्ये सापेक्षत्वात. परमेश्वराबद्दल सांगितलंय, परमेश्वरामध्ये वैषम्य नाहीये, विषमता परमेश्वरामध्ये नाहीये. परमेश्वर यांना अनुकूल आणि यांना प्रतिकूल नाहीयेत. जर भागवत आपण वाचलंय तर भागवताच्या 6व्या स्कंदाच्या शेवटी युधिष्ठिर महाराज हे नारद मुनींना एक प्रश्न विचारण्याचा संदर्भ शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना देतात. परीक्षित महाराज नारद मुनींना प्रश्न विचारतात, मी अनेक वेळा ज्या तुमच्याकडून कथा ऐकल्या त्याच्यामध्ये बघितलंय की परमेश्वर हे नेहमी देवतांकडून युद्ध लढतात किंवा देवतांना मार्गदर्शन करतात. तर असं आहे का की श्री विष्णू हे देवतांप्रती जास्ती अनुकूल आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर देताना शुकदेव गोस्वामी काय म्हणतात, हाच प्रश्न एकदा युधिष्ठिर महाराजांनी नारद मुनींना विचारला होता, आणि नारद मुनींनी काय उत्तर दिलं होतं ते मी तुला सांगतो. तर बघा, प्रत्येक वेळेस भागवतामध्ये शुकदेव गोस्वामी यांचं गुणगान होतं, पण शुकदेव गोस्वामींना जेव्हा असा कोणी प्रश्न विचारतात ज्याचं उत्तर त्यांनी दुसऱ्यांकडून ऐकलंय, तर ते सांगतात की हाच प्रश्न नारद मुनींनी पण उत्तर दिलंय, तर मी त्यांचं तुम्हाला सांगतो. तर म्हणून आपल्या गुरूंना आपल्या जीवनामध्ये आपण किती स्थान द्यायला पाहिजे हे कळतंय की शुकदेव गोस्वामी सारखे परमशुद्ध भक्त आहेत जे स्वतःच्या मुखातून भागवत बोलतायत, पण त्यांनी काय उत्तर दिलं ते सांगतात. कारण शुकदेव गोस्वामींचे गुरु आहेत व्यास ऋषी, आणि व्यास ऋषींचे गुरु आहेत नारद मुनी. आपल्या परम गुरूंनी काय उत्तर दिले ते सांगतायत. जसे आपले परम गुरु श्रील प्रभुपाद आहेत, आणि अनेक वेळा आपण प्रवचनामध्ये सांगतो की प्रभुपादांनी असं उत्तर दिलं, प्रभुपादांच्या जीवनामध्ये अशी घटना झाली. तर आपण परंपरेत आहोत, म्हणून स्वतःला पुढे करण्यापेक्षा जर आपण आपल्या गुरूंना आणि आपल्या परम गुरूंना, आपल्या गुरु शिष्य परंपरेला जर पुढे केलं तर नक्की आपल्याला त्यांचे पण आशीर्वाद प्राप्त होतील. आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये 7व्या स्कंधामध्ये नारद मुनींनी नरसिंहदेव आणि प्रल्हादाची कथा सांगितली. तर ती पूर्ण जी कथा आहे त्याचा संदर्भ काय आहे? त्याचा संदर्भ हा आहे की परमेश्वर हे सापेक्ष आहेत का, परमेश्वर हे एकाच व्यक्तीला अनुकूल आहेत का. आणि तेव्हा मग नारद मुनी म्हणतात, राक्षस कुळामध्ये जन्मलेला, कारण तू म्हणतोयस ना की परमेश्वर हे नेहमी देवतांना मदत करतात, तर देवतांचे शत्रू आहेत राक्षस, आणि राक्षस कुळामध्ये जन्म घेतलेला एक प्रल्हाद आहे. आणि त्या प्रल्हादावर किती कृपा केली विष्णूंनी, म्हणजे याच्यातून सिद्ध होतं की परमेश्वर कधी कोणाला एका बाजूचा कल नाही घेत, जे योग्य आहे ते करतात. राक्षस कुळात जन्म असेल तरी चालेल किंवा देवता कुळात जन्म असेल तरी चालेल. तर त्या वेदांत सूत्रामध्ये लिहिलंय, वैषम्य नैर्गृण्ये सापेक्षत्वात, की परमेश्वरामध्ये वैषम्य हा गुण नाही आहे, परमेश्वर हे उदासीन आहे. भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये एका तात्पर्यामध्ये परमपूज्य हृदयानंद दास गोस्वामी महाराज जे प्रभुपादांचे शिष्य आहेत त्यांनी एक उदाहरण दिलंय. म्हणतात, विचार करा की एखादा व्यक्ती विमानतळावर विमानामध्ये बसण्याची प्रतीक्षा करतोय, त्याच्याकडे तेव्हा 1 तास वेळ आहे विमानात बसायचा. जर त्याला काही महत्वाचं जर आठवलं तर तो विमानतळातून पुन्हा एकदा विमानतळा बाहेर जाऊ शकतो. विमानात बसायचं त्याच्यावर काही जबरदस्ती नाहीये. पण समजा त्यांनी निर्णय घेतला की नाही, मला त्या दुसऱ्या शहरात जायचंय, विमानात प्रवेश करायचंय. एकदा त्यांनी विमानात प्रवेश केला आणि त्या विमानाचे दरवाजे बंद झाले आणि विमान उडायला सुरुवात झाली की मग ते विमान परत घेऊ शकत नाही. मग हा व्यक्ती म्हणेल, माझी आई आजारी आहे, मला फोन आलाय, मला जाऊ द्या. पण नाही, विमान एकदा सुरू झालं की मग ते विमान काही परत येत नाही. महत्वाची गोष्ट आहे ही. मग हा व्यक्ती आता विमानात बसलाय आणि विमानाने उडाण घेतलीये, तर आता याच्याकडे काही बंधन आहेत. काय बंधन आहे? त्या विमानाच्या बाहेर तो जाऊ शकत नाही.
पण विमानाच्या आतमध्ये पुढे मागे करण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, पाय थोडे लांब करण्यासाठी तेवढे स्वातंत्र्य त्याच्याकडे. तर मग तो थोडा जरा आराम करतो, थोडं पाणी वगैरे पितो. शेजारी एक माणूस बसलेला असतो अनोळखी. त्या अनोळखी माणसासोबत संबंध जोडण्यासाठी त्याला 3 वेगवेगळे पर्याय आहेत. एक म्हणजे शेजारच्या माणसासोबत तो मैत्री करेल, स्वतःची ओळख करून देईल, त्या व्यक्तीशी ओळख करेल आणि त्याच्याशी छान कॉन्टॅक्ट करेल. आणि जेव्हा त्या शहरामध्ये जेव्हा पोहोचेल, दुसऱ्या शहरामध्ये, तिथे जर त्याला काही मदत लागली तर या नवीन स्थापित झालेल्या मैत्रीशी तो जरा मदत घेऊ शकतो. दुसरी पर्याय की आराम करू शकतो. त्याला म्हणतो की मी थकलेला आहे, मला काही आता डिस्टर्ब करू नका. तर दुसऱ्या व्यक्तीशी तो बोलतही नाही, तर काही नाही. तिसरं की कधी कधी गरज नसताना त्याचा पाय लागला, त्याचा असा गुडघा लागला, काही असं झालं तर त्याच्याशी भांडण करेल. कोण तुम्ही, काय तुम्ही, असं का करता, तसं का करता, आणि खूप जोरदार भांडण होईल, कदाचित मारामारी होईल. आणि जेव्हा ते विमानतळावर ते विमान जेव्हा उतरेल तेव्हा तिथे कदाचित पोलीस उभे असतील याला मारहाण करण्यासाठी, जेलमध्ये घेऊन जाण्यासाठी. तर या भागवताच्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये हे उदाहरण दिलंय. विमानतळावर जेव्हा होता तेव्हा त्याच्याकडे पर्याय होता, घरी जाण्यासाठी, विमान चुकवण्यासाठी किंवा विमानात बसण्यासाठी. एकदा का त्यांनी तो निर्णय घेतला की मला विमानात बसायचं आहे, मग तो घरी जाऊ शकत नाही. मग तो दरवाजा बंद झाला. मग विमानामध्ये त्याच्यावर बंधन आहेत आणि विमानामध्ये काही काही गोष्टी ज्या शक्य नाही आहेत तो नाही करू शकत. तो फुटबॉल नाही खेळू शकत विमानामध्ये, त्याला किती इच्छा झाली तरी. पण विमानामध्ये काही काही गोष्टी शक्य आहेत त्या तो करू शकतो, पाणी पिऊ शकतो, जाऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारचे तो पर्याय करू शकतो. त्याच्या अनुसार मग पुढचं भविष्य त्याचं ठरतं. पुढे त्याला चांगला बिझनेस कॉन्टॅक्ट मिळतो, पुढे त्याला चांगला ताजा होतो, फ्रेश होतो, कारण त्यांनी झोप घेतलीये. किंवा तो त्या शहरामध्ये ज्या कामासाठी गेलाय ते काम करण्याऐवजी तिथल्या तुरुंगामध्ये त्याला टाकतात. तर हे असं छान उदाहरण दिलंय. आपण आज आपल्याकडे स्वेच्छा आहे, पण त्या स्वेच्छेचा वापर करून आपण जसे निर्णय घेतो त्यानुसार आपल्यावर काही बंधनं होतात आणि काही दरवाजे उघडतात. तेव्हा जेव्हा आपण तो निर्णय घेतो तेव्हा पुढचे काही दरवाजे उघडतात आणि पुढचे काही दरवाजे बंद होतात. अशा प्रकारे क्षणोक्षणी आपण आपल्या आयुष्यामध्ये मागून जो मिळालेला आहे दैव, तो दैव प्राप्त करतो आणि त्या दैवाला आपण कसा प्रतिसाद देतो त्याच्यावर आधारित आपण कर्म करतो आणि पुढचं दैव ठरवतो. तर आपल्या शास्त्रांमध्ये अशा प्रकारे दैव कर्म, दैव कर्म, दैव कर्म या दोघांची सांगड झाली आहे. परमपूज्य कृष्ण कृपा मूर्ती श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद यांना भेटण्यासाठी एकदा त्या काळचे, जेव्हा भारतावर परतंत्र होतं तेव्हाचे एक स्वतंत्र सेनानी, त्यांचं नाव होतं श्यामसुंदर चक्रवर्ती. ते हे श्यामसुंदर चक्रवर्ती भक्ती सिद्धांत सरस्वतींना भेटायला आले आणि म्हणाले, जर तुम्ही म्हणताय की परमेश्वराने अंश असल्यामुळे आपल्या अंशाला स्वातंत्र्य दिलंय, ते कशासाठी दिलंय, काय गरज होती हे स्वातंत्र्य देण्यासाठी? कारण त्याच्यामुळे या जगामध्ये बघा किती काही प्रॉब्लेम्स होत आहेत. सगळ्यांना कंट्रोल करून ठेवलं असतं तर काय झालं असतं? तेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वतींनी त्यांना उत्तर दिलं, आत्म्याचा गुण हा परमेश्वराने दिलाय. जर आत्म्यामध्ये तो गुण नसेल, स्वातंत्र्याचा जर गुण नसेल, तर मग चित आत्मा नाहीये, कारण तो परमेश्वराचा गुण आहे. तर जर आत्म्यामध्ये स्वातंत्र्य नसेल, मग त्या आत्म्यामध्ये आणि या जड पदार्थामध्ये काय अंतर आहे? तर श्रील भक्ती सिद्धांत सरस्वतींनी त्या स्वातंत्र्याचा उल्लेख कशाशी केला? जिवंत असण्याशी केला. ते एखादा जिवंत कण आहे, जिवंत जीवात्मा आहे, जिवंत प्राणी, जिवंत पक्षी, जिवंत मासा, जिवंत मनुष्य आहे. जेव्हापर्यंत तो जिवंत आहे तेव्हापर्यंत भक्ती सिद्धांत सरस्वतीने सांगितलं त्याचा एक अविभाज्य गुण आहे, तो आहे त्याची स्वातंत्र्यता. आणि जर आपण एखाद्या जीवात्म्याकडून ती स्वातंत्र्यता काढून घेतली तर मग तो एक जड पदार्थ झाला. जसं एक उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो, कधी कधी या जगामध्ये रोबोट असतात ना, तर रोबोट पण चालतो, रोबोट पण बघतो, रोबोट पण बोलतो, पण रोबोटला स्वतःचे निर्णय घेण्याची शक्ती नसते. त्याला त्याचे मालक सांगतात, रोबोट जाऊन माझी छत्री घेऊन ये. तो रोबोट छत्री घेऊन येतो. तो काम करण्यामध्ये एक्सपर्ट आहे, निर्णय घेण्यामध्ये एक्सपर्ट नाहीये. आणि म्हणून रोबोटचं नशीब नसतं, रोबोटला कर्म नसतात, रोबोटला पुण्य पाप नसतं, रोबोट भक्ती करू शकत नाही, रोबोट परमेश्वराला प्रेम नाही करू शकत. तर एकदा गांधीजींच्या जीवनामध्ये पण एक प्रसंग आहे की गांधीजींनी
एकदा इंग्रजांसमोर हा प्रस्ताव मांडला की तुम्ही आमच्यावर राज्य का करताय, आम्हाला आमचा देश द्या, आम्हाला तुमच्या देशावर राज्य नाही करायचंय, पण आम्हाला आमचा देश परत द्या, आम्हाला आमच्या देशावर राज्य करायचंय. तेव्हा इंग्रजांनी गांधीजींना काय उत्तर दिलं, तुम्ही लोक ना स्वराज्यासाठी तुमच्याकडे लायकी नाहीये, यू आर नॉट फिट फॉर सेल्फ रूल, तुम्ही लायक नाही आहात स्वतःचे राज्य करण्यासाठी, तुम्ही केवळ दुसऱ्यांद्वारे राज्य करण्यासाठीच तुमची लायकी आहे, असं त्यांनी उलट उत्तर दिलं. तुम्ही नेहमी चुका करणार, तुम्ही एकमेकांना त्रास देणार आणि इतरांना स्वतःवर राज्य करण्यासाठी तुम्ही नेहमी परवानगी देणार, अशा प्रकारे इंग्रजांनी थोडा त्यांना अपमानित केलं. तेव्हा गांधीजींनी थोडा विचार केला आणि गांधीजींनी त्यांना उत्तर दिलं, मग आम्हाला आमच्या चुका करायचं स्वातंत्र्य द्या, आम्ही चुका करू की योग्य शासन करू ते आमचं काम आहे, ते तुम्ही नका सांगू, पण आम्हाला आमचं शासन करायचंय, तो हक्क द्या, त्या हक्काद्वारे आम्ही चुका केल्या तर ते आमचं काम आहे, तुम्हाला त्यांच्याशी काय घेणं देणं. याचा अर्थ काय माहितीये, स्वातंत्र्य हे केवळ जो योग्य व्यक्ती जो योग्य निर्णय घेतो त्याचा हक्क नाहीये. अमुक व्यक्ती खूप हुशार व्यक्ती आणि तो नेहमी चांगले निर्णय घेणार, स्वातंत्र्य फक्त त्याचा हक्क नाहीये, स्वातंत्र्य हा सगळ्यांचा हक्क आहे. हा, पण त्या स्वातंत्र्याचा वापर कसा चांगला करावा हे शिकण्याची पण आपली गरज आहे, हे शिकण्याचा पण आपला हक्क आहे. आणि त्यासाठी आपल्याला परमेश्वराने शास्त्र दिलेत, त्यासाठी परमेश्वर नियमितपणे आपल्या प्रतिनिधींना या जगामध्ये पाठवत असतात. विचार करा, एकदा प्रभुपाद एका प्रवचनामध्ये सांगत होते, जर मनुष्य हा पूर्णपणे दैवाने जर बांधलेला आहे तर मग परमेश्वर वारंवार या जगामध्ये काय येतात, परमेश्वर वारंवार या जगात येतात आणि आपल्याला शास्त्र देतात, आपल्याला चांगली शिकवण देतात. जर ती शिकवण घ्यायची की नाही घ्यायची हे आपल्यावर अवलंबून नाही, कारण आपल्याकडे स्वेच्छा नाही, मग ते देण्यामध्ये किती व्यर्थ आहे, हे किती विफळ कार्य आहे. यायचं वैकुंठ सोडून या जगात याचं काहीतरी शिकवण द्यायची, माहिती आहे हा नाही स्वीकारणार कारण हा बांधलेला आहे. नाही, परमेश्वर वारंवार या जगात येतात, आपल्याला शिकवण देतात, प्रेमाने आपल्याला सांगतात, माझं मनन कर, माझं स्मरण कर, माझं नामस्मरण कर, मन म्हणा भव मद भक्तो मद याजी माम नमस्कुरु, मला नमस्कार कर, माम एवैष्यसी सत्यम ते प्रतिजानी प्रियोसे मे, अशा प्रकारे मला नमस्कार करून मला भोग अर्पण कर, पत्रम पुष्पम फलम. जर आपल्याकडे स्वेच्छा नसती तर परमेश्वराने हे सांगण्यामध्ये किती मोठं ढोंग आहे, किती मोठं नाटक आहे. आणि परमेश्वर ढोंग करत नाहीत, परमेश्वर नाटकं करत नाहीत. परमेश्वर हे नेहमी आपल्याला मदतीच्या भावनाने येतात, पण आपल्याला म्हणतात, तू तुझ्या स्वभावामुळे जे काही बांधल्या गेलायस, तू चांगले निर्णय घे, माझ्या शिकवणी अनुसार चांगले निर्णय घे. भगवद्गीतेमध्ये सगळी काही शिकवण दिल्यानंतर परमेश्वर काय म्हणतात अर्जुनाला, आता ऐकलंस आणि जर तू माझ्या म्हणण्याप्रमाणे नाही केलंस तर हा बघ माझं सुदर्शन चक्र. आणि सुदर्शन चक्राने त्यांनी अर्जुनाला धमकी दिली नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे, संपूर्ण भगवद्गीता संपल्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, विमृशैतद अशेषेण यथेच्छसी तथा कुरु. हे अर्जुना, मी तुला सर्व काही ज्ञान सांगितलंय, याच्यावर तू मनन कर, याच्यावर तू विचार कर, पटकन निर्णय नको घेऊ, विचारवंत हो, याच्यावर मनन करून निर्णय घे आणि त्यानंतर यथेच्छसी तथा कुरु, त्याच्यानंतर तू ठरव तुला काय करायचंय. मी सुदर्शन चक्र तुला वाचवण्यासाठी वापरणार नाहीये आणि मी सुदर्शन चक्र तुला घाबरवण्यासाठी नाही वापरणार आहे. बघा भगवंत कसे आहेत, भगवंतानी तो सुदर्शन चक्र अर्जुनाला भीती निर्माण करण्यासाठी, ऐकतोस की नाही, नाहीतर तुला आता इथे ठार मारतो, त्यासाठी नाही वापरला. आणि हे पण नाही सांगितलं, तू काही काळजी करू नकोस, तू माझा भक्त झालायस, आता हा सुदर्शन चक्र जाऊन भीष्म, द्रोण, कृपा, अश्वत्थामा, कर्ण या सगळ्यांना मारून 5 मिनिटात परत येईल, तू फक्त आता तमाशा बघ. परमेश्वरांनी अर्जुनाला घाबरवण्यासाठी पण सुदर्शन चक्र नाही वापरला आणि परमेश्वराने अर्जुनाला क्रियाशील होण्यापासून थांबवण्यासाठी पण सुदर्शन चक्र नाही वापरलं. परमेश्वराने त्यांना घाबरवलं पण नाही आणि त्यांना सतर्क केलं आणि त्यांना क्रियाशील केलं आणि त्यांना कर्तव्यनिष्ठ केलं आणि त्यांना सांगितलं, तू आता तुझे कर्म कर, तुझे कर्म जर तू करशील, तुझे कर्तव्य जर तू करशील, माझे आशीर्वाद तुझ्या सोबत आहेत. तुझे कर्म आणि माझा दैव हे दोन्ही मिळून तुला नक्की यश प्राप्ती होईल. महाभारतामध्ये एका प्रसंगामध्ये भीम जेव्हा युधिष्ठिराशी बोलतायत
तेव्हा भीम युधिष्ठिराला म्हणतात, बघ दादा, छोटी आग असते आणि त्या छोट्या आगीला जेव्हा वारा येतो, जर ती आग खूपच छोटी असेल तर ती छोटी आग विझते, आणि ती आग जर बऱ्यापैकी मोठी असेल आणि त्याला जर वारा आला तर ती आग स्थानांतरित होते आणि दुसरीकडे कुठेतरी मोठा पेट घेते. म्हणून आग गरजेची आहे, कारण आगेशिवाय जर वारा आला तर काही फायदा नाही. पण जेव्हा आग असेल आणि जेव्हा वारा येतो तेव्हा त्या आगीला वाव मिळतो आणि ती ज्वाळा अजून पेटते आणि कधी कधी एक पूर्ण इमारत जाळू शकते. म्हणजे आपले कर्म त्या अग्नीसारखे आहेत आणि आपले कर्म केल्यानंतर जेव्हा परमेश्वराची कृपा येते तेव्हा त्या वाऱ्यासारखी आहे, मग ती ज्वाळा खूप पेट घेते. तसं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, तू बाण चालवण्यापासून थांबू नकोस, मी माझी कृपा देणार आणि दोघांची जेव्हा सांगड होणार तेव्हा तुम्हाला यश प्राप्ती होणार. आता पुढचा महिना 31 ऑक्टोबरला शरद पौर्णिमा आहे आणि शरद पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक महिना सुरू होतो. कार्तिक महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक लीला घडली होती, ती आहे दामोदर लीला. दामोदर लीलेमध्ये परम पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण यांना त्यांच्या शुद्ध भक्ताने यशोदामाईंनी बांधलं. तर तुम्ही म्हणाल, परम पुरुषोत्तम भगवंत तुम्हीच म्हणाले की पूर्णपणे स्वराट आहेत, पूर्णपणे स्वतंत्र आहेत, त्यांना कसं काय बांधू शकतो? त्यांना बांधू शकतो. कधी बांधू शकतो? जेव्हा यशोदामाईंनी खूप प्रयत्न केले, यशोदामाईंना त्यांच्या प्रती त्यांच्या सुरक्षेची आस्था होती, म्हणून जेव्हा त्यांनी बघितलं, स्वमातुः स्विन्न गात्राय विस्रस्त कवर स्वज म्हणतात, स्वमातु स्विन्न गात्राय, आपल्या आईच्या कपाळावर जेव्हा त्यांनी घाम बघितला आणि त्यांच्या आईच्या गळ्यामध्ये जे फुलांचे हार होते, केसांमध्ये जे फुलांचे हार होते, त्याची फुलं जेव्हा पडताना बघितलं तेव्हा बघितलं, स्वमातु स्विन्न गात्राय विस्रस्त कबर स्वज दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण कृपयासीत स्वबंधने. दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण, जेव्हा श्रीकृष्णाने यशोदामाईचे परिश्रम बघितले, त्यांचे कर्म बघितले, त्यांचे प्रयत्न बघितले, म्हणतात कृपया आसीत स्वबंधने, तेव्हा श्रीकृष्णाने स्वतःला बंधन करून घेतलं. तर याच्यामध्ये पण आपण बघतो यशोदामाईचे श्रम आणि श्रीकृष्णांची कृपा. अशा प्रकारे अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो जिथे परमेश्वराला भक्तांनी काही सेवा केली आणि त्याच्यानंतर मग परमेश्वरांनी त्यांना प्रतिसाद दिलाय. तर परमेश्वर एका अर्थाने उदासीन आहेत आणि जीवात्मा हा एका अर्थाने खूप हट्टी आहे. या दोन टोकांमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर मग गुरूंचं स्थान येतं. तर गुरूंचं स्थान काय आहे? उपनिषदांमध्ये हे एक उदाहरण दिलंय की कधी एखादा घोड्याला चालवणारा व्यक्ती आहे, तो घोड्यावर बसतो आणि घोड्याला पळवण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी घोडा आळशी असतो, त्याला खूप चाबकाने मारायला लागतात, तरी पण कधी कधी तो प्रतिकार करतो, म्हणतो नाही मला नाही पळायचं. आणि कधी कधी एवढा सुसाट पळतो की त्याला थांबवायला लागतं. तर तेव्हा थांबवताना पण त्याला एक जो वेग आला असतो त्याला थांबायचं नसतं, कारण वेग घेण्यासाठी त्यांनी बरेच परिश्रम केले असतात. तर तेव्हा जो खूप उत्कृष्ट त्याचा चालक आहे तो काय करतो, जास्ती खेचत नाही. जास्ती जर खेचलं तर त्या घोड्याला जर राग आला तर घोडा त्या चालकाला फेकू शकतो. तर म्हणून खूप वेगाने असेल आणि त्याला थांबवायचं असेल तर प्रयत्न करतो, एकदा खेचतो, पण त्याला लक्षात येतं घोडा आता जरा बेभान झालाय, आता तो काही थांबणार नाही. तर थोडं 5 मिनिटं थांबतात, 5 मिनिटं तो धावून थोडा दमतो, 5 मिनिटात पुन्हा एकदा खेचतात. मग घोड्याला कळतं मी पण दमलोय, माझ्यामध्ये पण शक्ती नाही आणि चालक पण म्हणतोय थांब, तर आपण थांबूया. तर तसेच गुरु काय करतात, परमेश्वर उदासीन आहेत, परमेश्वर म्हणतात तू तुझं ठरव, विमृश्य तद अशेषेण यथेच्छसी तथा कुरु. आणि हा तर हट्टी दिसतोय, हा काय करणार नाही. तर गुरु काय करतात, गुरु त्या चालकासारखे त्या घोड्यावर बसून थोडी लगाम खेचतात, बघतात, चाचपून बघतात याच्यामध्ये काही आहे का, चान्स आहे का. तर कधी कधी तो जीवात्मा हट्टी असतो, तो म्हणतो नाही नाही ऐकणार मी. गुरु म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, आपण उद्या बघू. अशा प्रकारे गुरु एक मध्यस्थी घेतात. परमेश्वराची दया आणि याचा हट्टीपणा याच्या मधले एक स्थान घेतात आणि मधून बघतात, लगाम खेचून बघतात आहे का चान्स. तर कधीतरी तो जीवात्मा स्वतःचा हट्ट करून जेव्हा आपला हट्ट पुरवण्याची निष्फळता उपभोगतो तेव्हा त्याला लक्षात येतं आपण परमेश्वराचं ऐकलं पाहिजे, आपण गुरूंचं ऐकलं पाहिजे, त्यांच्या विरुद्ध जाऊन काय फायदा नाहीये. मग कधीतरी जेव्हा थकून घोडा ऐकतो तेव्हा मग त्याला कंट्रोल करतात. तर अशा प्रकारे कर्मवाद आणि दैवाद यामध्ये आपण काय म्हणतो त्याला समन्वय साधू शकतो. समन्वय साधण्यासाठी अजून एक गरजेचं जे उदाहरण आहे ते आपण बघू शकतो.
की लग्नामध्ये पती पत्नी असतात, दोघांचे वेगवेगळे स्वभाव असतात आणि दोघांचं नातं जर टिकवून ठेवायचं असेल तर दोघांना आपापला स्वभाव थोडा सोडायला लागतो. पण दोघांनी जर हट्ट धरला की मी नाही बदलणार, मी नाही बदलणार, तुम्ही आमच्या घरी आला, तुम्ही आमच्यासारखे व्हा, किंवा बरेच असे भांडणं बघितलेत, अशा प्रकारचे जर दोघांनी हट्ट केला तर मग काही होणार नाही. म्हणून गुरूंचं मध्ये असणं खूप महत्वाचं आहे. तर गुरु थोडी भूमिका जीवात्म्याची घेतात आणि जीवात्म्याकडून काही त्यांच्या ज्या प्रार्थना आहेत त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवतात आणि काही परमेश्वराची शुद्धता स्वतःमध्ये घेऊन जीवात्म्याला सांगतात, अरे कशाला एवढा हट्ट करतोय, ऐकून घे. अशा प्रकारे जीवात्म्याची आणि परमेश्वराची मदत गुरु करतात. तर ते नातं टिकवण्यासाठी दोघांकडून काही ना काहीतरी एक एक थोडा बागार घेण्याची एक गरज असते. तर एकदा एका जोडप्यामध्ये खूप भांडणं होत होती आणि ते एका मॅरेज काउन्सिलर कडे गेले. तर मॅरेज काउन्सिलर कडे गेले याचा अर्थ त्यांना ते नातं टिकवून ठेवायचं होतं, फक्त माहिती नव्हतं की का. ज्यांना घटस्फोट घ्यायचा असतो ते मॅरेज काउन्सिलर कडे जात नाही, ते भांडणं करून मोकळे होतात. पण हे मॅरेज काउन्सिलर कडे गेले आणि त्यांना म्हणतात की काय करायचं आम्ही. तर मॅरेज काउन्सिलरनी एकटे एकटे बोलले त्यांच्याशी. मग त्या पुरुषांना सांगितलं की तुम्ही तुमच्या बायकोला प्रेम करा. तर ते म्हणतात मी प्रेम करतोय, मला तिच्यावर खूप प्रेम होतं म्हणून तर मी लग्न केलं तिच्याशी. ते म्हणतात नाही, मी तुम्हाला सांगतोय की त्यांना तुम्ही प्रेम करा. ते म्हणतात हो, तर किती प्रेम केलंय, मी नेहमी प्रेमच करतो तिला. ते म्हणतात तुम्हाला लक्षात येत नाही, प्रेम हा जो शब्द आहे याचे दोन रूप आहेत. एक आहे संज्ञा, नाउन, वस्तू, नाव, आणि दुसरं मी जे म्हणतोय ते आहे क्रियापद. तर तुम्ही म्हणताय तुम्हाला तुमच्या पत्नीप्रती प्रेम आहे, तर तुम्ही क्रियापद नाही वापरत आहात, तुम्ही संज्ञा वापरताय. तुम्ही म्हणताय की माझ्या हृदयामध्ये तिच्याप्रती प्रेम नावाची भावना आहे, प्रेम नावाची वस्तू आहे, आणि मी तुम्हाला म्हणतोय तुम्ही प्रेम नावाचं क्रियापद करा. क्रियापद करा म्हणजे एक दिवशी त्यांना फूल आणून द्या आणि सांगा की माझं तुझ्यावर प्रेम आहे. त्यांच्यासाठी काहीतरी साडी आणून द्या आणि त्यांना सांगा माझं तुझ्यावर. त्यांची जी आवडती वस्तू आहे, कोणी म्हणेल की मला गीता आवडते, तर त्यांना गीता आणून द्या आणि त्यांना सांगा की माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि तसंच त्यांनी त्या महिलेला पण सांगितलं की तुम्ही तुमच्या पतीवर प्रेम करा. म्हणजे मी प्रेम करते, प्रेम करायला काय, माझ्या हृदयामध्ये खूप प्रेम आहे. नाही, मी तुम्हाला क्रियापद प्रेम सांगतोय, त्यांच्या आवडीचा पदार्थ कधीतरी त्यांच्यासाठी बनवून द्या. अशा प्रकारे या दोन्ही पती पत्नींना लक्षात आलं की आपण प्रेम या शब्दाची संज्ञा रूपामध्ये घेतलंय, पण आपण क्रियापद रूपामध्ये नाही घेतलंय. तसंच अनेक लोक कधी कधी म्हणतात माझा परमेश्वरावर खूप विश्वास आहे, तर त्यांनी विश्वास ही संज्ञा घेतलीये, पण त्यांनी क्रियापद म्हणून घेतलं पाहिजे. तर आपण असं म्हणून चालणार नाही की माझा परमेश्वरावर माझ्या हृदयामध्ये विश्वास आहे. आपण परमेश्वरासाठी क्रियाशील बनायला पाहिजे. आपण क्रियापद, विश्वासाला क्रियापद मध्ये कसं करतो आपण, विश्वासाला जेव्हा क्रियापद मध्ये उतरवतो तेव्हा आपण त्यांची काहीतरी त्यांच्या आनंदासाठी करतो, आणि त्यांच्या आनंदासाठी म्हणजे आपल्या आनंदाला दाबून. आपल्या मनामध्ये काही विचार असतात, आपल्या मनामध्ये काही मतं असतात, त्याला बाजूला ठेवून जेव्हा आपण परमेश्वराची सेवा करू, स्वतःच्या जीवनामध्ये तसेही कष्ट येतच असतात. मी आता तुम्हाला भरपूर उदाहरणं देऊ शकतो. एक परिवार आहे बारामतीमध्ये ज्यांच्या घरी कोविड आहे. अजून आता याच्यापेक्षा अधिक मी तुम्हाला डिटेल्स देऊ शकत नाही. एक परिवार आहे त्यांच्या घरामध्ये, मी जास्ती तुम्हाला सांगू शकत नाही, पण एक महाभयंकर आजार आहे आणि हे सर्व काही हे न मागता आलेत. अजून एक परिवार आहे, त्यांच्या परिवारातले एक व्यक्ती या जगातून गेलेत. तर हे एवढे सगळे कष्ट येत आहेत, ते कोणी मागून आलेत का? न मागता आलेत. पण वैष्णव आणि गुरु आपल्याला म्हणतात तशाच प्रकारे जर परमेश्वराच्या सेवेसाठी, जर परमेश्वराला आनंद देण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये जर कष्ट जर बोलवू, तर आपल्या नशिबामध्ये किंवा आपल्या कर्मानुसार निसर्गाच्या मार्गाने जे काही कष्ट येणार होते ते कष्ट आपल्या जीवनात येणार नाहीत. उलट हे जे काही कष्ट आपण स्वीकारू ना ते पण गोड होतील, कारण त्या कष्टांमध्ये परमेश्वर आपल्याला प्रतिसाद देतील. ते म्हणतील अनेक अनेक लोक आहेत जे माझ्यावर प्रेम करत नाहीत, अनेक लोक आहेत, कमी आहेत, पण तरी अनेक लोक आहेत जे म्हणतात की माझं परमेश्वरावर प्रेम आहे, पण क्रियापदी प्रेम नाहीये त्यांचं. पण फार कमी हे जे वैष्णव आहेत, विशेष म्हणजे कृष्ण कृपामूर्ती एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या परंपरेमध्ये जे भक्त आहेत, प्रभुपादांनी आपल्याला हे नेहमी शिकवलंय. प्रेम प्रेम प्रेम, विश्वास विश्वास विश्वास, भक्ती 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 हे बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत.
जेव्हा आपण आपल्या जीवनशैलीला काही परिवर्तन करू, जेव्हा आपण आपल्या विचारधारेला काहीतरी आकार देऊ, जेव्हा आपण आपल्या शब्दांना थांबवू आणि जे अनुकूल आहे ते बोलू, जे अनुकूल आहे ते वागू, जे अनुकूल आहे तसं बोलू, जे अनुकूल आहे तशा प्रकारे संबंध ठेवू, त्याला आपण प्रेमाला क्रियापदामध्ये परिवर्तन करतोय. म्हणून अनेक अनेक वेळा आपण बघू रामायणामध्ये आणि भागवतामध्ये आणि महाभारतामध्ये श्रीकृष्ण आणि रामचंद्र आपल्या भक्तांना म्हणतात, माझ्यासाठी तुम्ही काय करणार? तर तेव्हा आपल्याला असा विचार करता कामा नये की परमेश्वर आपल्यावर अवलंबून आहेत की काय. परमेश्वर आपल्याला म्हणतायत, तुझ्या हृदयात जे प्रेम 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 म्हणतोयस ना, ते क्रियापद रूपामध्ये मला करून दाखव. तर ते मॅरेज काउन्सिलर कोण होते? आपले गुरु आहेत. आपण पत्नी आहोत आणि परमेश्वर आपले पती आहेत. परमेश्वर आणि जीवात्म्यामध्ये, पती आणि पत्नीमध्ये जे भांडण झालंय त्याला मॅरेज काउन्सिलर एकत्र करतात. तर गुरु आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात, कशा प्रकारे आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ. शेवटचा मुद्दा आहे की खरोखर एका भक्ताला आजची जर पूर्ण गोष्ट कळली असेल तर त्याला लक्षात असेल, समन्वय खूप गरजेचं आहे. नातं दोन व्यक्तींमुळे होतं, एका व्यक्तीमुळे होत नाही. मग आपण त्या अग्नीचं आणि वाऱ्याचं उदाहरण बघितलं, आणि फुलाचं सुगंधाचं उदाहरण बघितलं, आणि सुरुवातीला आपण बघितलं लॉटरी तिकीटचं पण एक उदाहरण बघितलं. पण आध्यात्मिक जीवनामध्ये जर एका भक्ताला स्वतःची आध्यात्मिक वाढ करायची असेल तर भक्त काय म्हणतो माहितीये? परमेश्वरामुळे सगळ्या चांगल्या गोष्टी होतात, माझ्यामुळे सर्व वाईट गोष्टी होतात. हनुमानजींना जर तुम्ही विचारलं की तुम्ही जेव्हा अग्नी लावली लंकेला तेव्हा चांगलं केलं नाही तुम्ही? लंकापतीला त्रास दिला नाही? तेव्हा हनुमानजी म्हणतात, नाही, मी अग्नी वगैरे लावली, आग लावली, आणि त्यानंतर मला लक्षात आलं सीता देवी तिकडेच आहेत. आणि माझ्या हृदयामध्ये एक कंपन झालं, एका हृदयामध्ये एक खूप भीती निर्माण झाली, सीता देवींना मी जाळलं की काय? पण तेवढ्यात मला लक्षात आलं, मी पूर्ण शहराला जेव्हा आग लावली तेव्हा माझ्या शेपटीने लावली, पण या शेपटीला आग लागली आहे, त्याची इजा मला काही नाही झाली आणि माझी शेपटी जळली नाही. याचं एकच कारण असू शकतं, या पूर्ण लंके नगरीमध्ये एकच पवित्र व्यक्ती आहे, ते सीता देवी. सीता देवींनी माझ्यासाठी प्रार्थना केली असेल म्हणून माझी शेपूट जळतेय, पण मला वेदना नाहीत, उलट मला थंड थंड वाटतंय, आणि पूर्ण लंका जळाली. तर ज्या सीता देवींच्या आशीर्वादाने माझी शेपटी जळत नाही, ते सीता देवी जळतील का? हा जेव्हा मी विचार केला तेव्हा मी थोडं मला बरं वाटलं. परीक्षित महाराजांना जर विचारलं की तुम्हाला हा शाप कशाला मिळाला, तर परीक्षित महाराज म्हणतात की नाही, श्रीकृष्णाने बघितलं की मी खूप आसक्त आहे म्हणून हा शाप मिळाला. परीक्षित आणि हनुमान नेहमी स्वतःवर ते घेत आहेत. परीक्षित आणि हनुमान असं नाही म्हणत की नाही नाही नाही, माझ्याकडून अर्धच गोष्ट आहे आणि अर्धी गोष्ट परमेश्वराकडून नाही म्हणतात. ते म्हणतात चांगल्या गोष्टीमध्ये परमेश्वराचा 100% भाग आहे आणि वाईट गोष्टींमध्ये 100% माझा भाग आहे. तर हा एक भावनिक भाग झाला. तर शुद्ध भक्त आहे, त्यांची भावना काय आहे? आमार जीवन सदा पापेरत, नाही क पुण्येरलेश. आमच्या जीवनामध्ये आम्ही केवळ पाप केलेत, आम्ही केवळ कुकर्म केलेत. परमेश्वराची तर कृपा आहे की या कुकर्मी व्यक्तीला पण त्यांनी सांभाळून ठेवलंय. तर खरोखर आपली जर आध्यात्मिक वाढ व्हायची असेल तर आपल्याला समन्वय पण नको साधायला. आपण नेहमी म्हणायला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये जे काही वाईट घडतंय ते माझ्या कुकर्मांमुळे आहे, पण परमेश्वराने माझा हात तुटायचा होता, पण तो हात तुटायच्या ऐवजी माझं केवळ नख तुटलं, माझं केवळ बोटाला इजा झाली, पूर्ण हात माझा वाचला. अशा भावनेने जर आपण आपली भक्ती केली, आपल्या गुरु आज्ञेचं पालन केलं आणि परमेश्वराप्रती नेहमी एकनिष्ठ राहिलो, तर कर्मवाद आणि दैववाद, सुनिश्चितता किंवा स्वनिश्चितता यामधलं आपण एक स्थान गाठू. तर अशा प्रकारे आपण इथे विराम देऊया. सुरुवातीला आपण चर्चा केली की सुनिश्चित म्हणजे सर्व काही आधीपासून ठरलेले, स्वनिश्चित म्हणजे माझ्यामुळे होतं. त्याच्यानंतर समन्वय कसा साधायचा, त्या 3 दृष्टिकोन बघितले आपण. राजाचा दृष्टिकोन, सामान्य नागरिकाचा दृष्टिकोन आणि वैष्णवांचा दृष्टिकोन, आणि नंतर शास्त्रांच्या आधारावर आपण बघितलं की खरी गोष्ट काय? खरी गोष्ट आहे की दोघांचा समन्वय लागतो. जर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही स्वतः पण विचारू शकता, किंवा जसं लोकेश्वर कृष्ण प्रभूंनी सांगितलं, तर लोकेश्वर कृष्ण प्रभूंना त्यांच्या फोनवर SMS पाठवून या लेक्चरच्या दरम्यान तुम्ही जर प्रश्न पाठवले असेल तर मग लोकेश्वर कृष्ण प्रभू प्रश्न विचारू शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण.